द युनिक अकॅडमीच्या वतीनं उपस्थित सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाला थोडा उशीर झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो, पण कार्यक्रमाला आता आपण अखेर सुरुवात करणार आहोत। आपण सर्वजण जाणता की आज आपण दोन अत्यंत बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि अत्यंत प्रेरणादायी अशा दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभासाठी एकत्र आलेलो आहोत। आपण सगळ्यांना माहिती आहे की IRS ऑफिसर माननीय श्री विष्णू आवटे सर यांनी लिहिलेलं नाना मी साहेब झालो हे पुस्तक आणि वयाच्या 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मराठी माध्यमातून UPSCची परीक्षा देऊन IAS झालेले माननीय अन्सार शेख यांनी खास तुमच्यासाठी लिहिलेलं UPSC मी आणि तुम्ही उपशीर्षक UPSC बद्दल सर्व काही या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आणखी दोन पुस्तकांचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होईल, ज्यामध्ये तुकाराम जाधव सर आणि युनिक अकॅडमीतील प्राध्यापक चंपत बोड्डेवार यांनी लिहिलेलं एकूण सर्व स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी लिहिलेलं युनिक दृष्टी या पुस्तकाचे देखील प्रकाशन होईल। त्याचप्रमाणे युनिक अकॅडमी दरवर्षी प्रकाशित करत असणाऱ्या भारत वार्षिकी आणि यावर्षीची भारत वार्षिकी म्हणजे भारत वार्षिकी 2017चा लोकार्पण सोहळा देखील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। मंचावर उपस्थित आहेत दैनिक अकॅडमीचे संचालक मान्य तुकाराम जाधव सर, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख अतिथी IRS ऑफिसर माननीय विष्णू आवटी सर, त्याचप्रमाणे माननीय अन्सार शेख सर आणि आवटे सरांचे शिक्षकवृंद या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर खास करून या कार्यक्रमाचं या पुस्तकांचं प्रकाशन करायचं असं ज्यावेळी ठरलं त्यावेळी ते कोणाच्या हस्ते करावं, तर त्यावेळी आपसुकच कल्पना अशी सुचली की अन्य कुणीही मोठा पाहुणा बोलवून ते करण्यापेक्षा ज्यांच्या प्रेरणेने आणि अथक प्रयत्नांनी ह्या दोघांनीही यशाचं शिखर गाठलंय त्यांच्या आईवडिलांच्या आणि कुटुंबियांच्या हस्तेच आपण या पुस्तकाचं प्रकाशन करू। आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला स्वागत करताना विशेष आनंद होतो की माननीय आवटे सरांचे आई आणि वडील दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे अन्सार शेख सरांचे वडील आणि त्यांचे बंधू हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम माननीय तुकाराम जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम माननीय विष्णू आवटे सरांचे आई आणि वडील यांचं स्वागत करावं। माननीय विष्णू आवटे सर हे सर्वप्रथम एक प्राथमिक शिक्षक होते। D.Ed त्यांनी केलं, 10-11 वर्ष त्यांनी नोकरी केली। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून 6 वर्ष सेवा दिली आणि गेल्या वर्षीच्या UPSCच्या निकालात ते सहाय्यक आयुक्त, आयकर आयुक्त महसूल विभागामध्ये रुजू झाले। आणि आपल्या सगळ्यांना मला सांगताना विशेष अभिमान वाटतो की विष्णू आवटे सर यांचे आईवडील हे सालदार शेतमजूर होते आणि या शेतमजूर आणि सालदार या पार्श्वभूमीतून आल्यानंतर आवटे सरांनी हा यशाचा प्रवास गाठलाय आणि हा सगळी प्रेरणा त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दिली होती। काबाड कष्ट करून त्यांनी आवटे सरांना शिकवलं, म्हणून आज आपण आपल्यामध्ये मार्गदर्शक म्हणून आवटे सर पाहू शकतो आणि भारतीय प्रशासन सेवेत एक चांगला उमदा अधिकारी देण्याचं संपूर्ण श्रेय हे त्यांच्या आईवडिलांना जातं। त्यानंतर माननीय अन्सार शेख सरांचे वडील अहमद शेख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे बंधू अनिश शेख देखील उपस्थित आहेत। मी तुकाराम जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय शेख सरांचं आणि अनिश शेख यांचं स्वागत करावं। धन्यवाद सर। आपण सर्वजण जाणता की अन्सार शेख यांचाही प्रवास हा काही खूप सोपा नव्हता। म्हणजे वडील रिक्षा चालक, आपल्या सगळ्यांपेक्षा कदाचित आपल्या सगळ्यांची परिस्थिती खूप चांगली असेल, पण एक रिक्षा चालक म्हणून ज्या प्रकारातलं तुटपुंज उत्पन्न घरात येत असेल त्याच्या आधारावर त्यांनी अन्सार शेख यांना शिकवलं आणि खास कौतुक जे केलं पाहिजे ते म्हणजे अनिश शेख यांचं, अन्सार सरांचे लहान भाऊ, लहान बंधू, ज्यांनी अन्सार शेख पुण्यात शिकायला आल्यानंतर सांगितलं की भावा तू शिक,
मी काम करतो आणि मी तुला पैसे पाठवतो, त्याच्यामुळे ते देखील विशेष कौतुकास पात्र आहेत आणि म्हणून आपण त्यांना या ठिकाणी मंचावर निमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करावं अशी संकल्पना तुकाराम जाधव सरांनी मांडली आणि ती आज आता प्रत्यक्षात उतरताना आपल्या सगळ्यांच्या साक्षीने दिसते. यानंतर आणखी आपले काही प्रमुख अतिथी आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार केला पाहिजे. तत्पूर्वी मी विशेष उल्लेख करतो की आवटे सरांचा प्रवास ज्याच्याबद्दल त्यांनी पुस्तकात सविस्तर त्याची सगळं कथन आणि मांडणी केली आहे, ते 12वी नंतर त्यांनी D.Ed केलं, प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी केली आणि हा संपूर्ण प्रवास म्हणजे एखाद्या सालदार गड्याचा मुलगा प्राथमिक शिक्षक होणं का शिक्षक होणं ही देखील खूप मोठी मिळकत होती. या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी मार्गदर्शकांनी मदत केली, पण आवटी सर तेवढ्या छोट्या मिळकतीवर थांबले नाहीत, तर त्यांनी प्रशासन सेवेमध्ये महत्त्वाच्या पदावर जाण्याचं त्यांच्या वडिलांनी त्यांना दाखवलेलं स्वप्न पूर्ण केलं आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत असलेले मार्गदर्शक असलेले आणि त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे काही मित्र आणि त्यांच्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं हार्दे सर आहेत, गवळी सर आहेत, पुजारी मॅडम आहेत, वेदप्रकाश भोसले आहेत आणि करपे सर देखील आहेत. मी सर्वप्रथम माननीय आवटे सरांचं स्वागत करण्यासाठी युनिक अकॅडमीतील प्राध्यापक मधुर पोफळे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय विष्णू आवटे सरांचं स्वागत करावं. आवटे सरांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलंय की त्यांना ही पुस्तक लिखाणाची प्रेरणा अन्य त्यांच्या मित्रमंडळी मार्गदर्शकांनी दिलीच, पण पप्पा बाबा तुमचा हा सगळा प्रवास पुस्तक रूपाने समोर आला पाहिजे असं त्यांना खास आवर्जून आग्रह करून सांगणारी त्यांची मुलं होती. छोटी छोटी त्यांची मुलं आहेत ते आणि त्यांच्या मिसेस देखील मॅडम संगीता मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करतो आणि त्यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करतो. यानंतर माननीय अन्सार शेख सरांचं स्वागत करण्याची विनंती मी प्राध्यापक अमोल सोसे यांना करतो. माननीय अन्सार शेख यांचं त्यांनी स्वागत करावं. अन्सार शेख सरांचं नुकतंच ट्रेनिंग संपवून मसुरी येथील ट्रेनिंग संपवून त्यांची आता पश्चिम बंगालमध्ये निवड झालेली आहे आणि तिथे ते पोस्टिंगवर येत्या आठवड्याभरात रवाना होणार आहेत. ते पदावर गेल्यानंतर तिथल्या बऱ्याच लोकांना कळणार नाही की कोणी नवीन विद्यार्थी आलाय का अधिकारी आलाय म्हणून. ही किमया त्यांनी 21व्या वर्षी IAS होऊन साध्य केली आहे. यानंतर सहाय्यक विक्रीकर आयुक्त समाधान महाजन सर या ठिकाणी थोड्या वेळात उपस्थित होतील. यानंतर मुख्य कार्यक्रम जो आहे तो म्हणजे पुस्तक प्रकाशनाचा. या दोन्ही पुस्तकांचं आपण आधी प्रकाशन करणार आहोत. मी सर्वप्रथम माननीय विष्णू आवटे सर यांनी लिहिलेल्या नाना मी साहेब झालो या पुस्तकाचं प्रकाशन सर्व मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या समोर ठेवलेल्या संचातील वरचं पुस्तक पहिलं पुस्तक हे माननीय विष्णू आवटे सरांचं आहे, नाना मी साहेब झालो. या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. विष्णू आवटे सरांचा पारनेर या नगर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे आईवडील दोघंही दिव्यांग आहेत आणि त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. शिक्षक मित्र नातेवाईक यांच्या मदतीने त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आईवडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आपल्या मुलांनी कोणीतरी मोठा साहेब व्हावं ही त्यांची इच्छा त्यांनी विविध संकटांवर मात करून पूर्ण केली आणि ते यश प्राप्त केल्याबरोबर हा सगळा प्रवास आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ते लिखित स्वरूपात यावा म्हणून त्यांनी सर्वप्रथम फोन करून निकाल लागल्यानंतर नानांना जो फोन केला की नाना मी साहेब झालो, ह्या पुस्तकाचं त्यांनी लिखाण करून हे पुस्तक आज आपल्या समोर येतंय आणि उपस्थित सर्व मान्यवर या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन करीत आहेत. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सगळ्यांना जे पुस्तक पाहण्याची वाचण्याची खूप इच्छा आहे ते म्हणजे माननीय अन्सार शेख यांनी लिहिलेलं UPSC मी आणि तुम्ही हे पुस्तक. हे दुसरं पुस्तक मी मान्यवरांना प्रकाशित करण्याची विनंती करतो. बरोबर मागच्या 1 वर्षापूर्वी अजून 1 वर्ष त्याला झालेलं आहे नुकतंच 10 मे रोजी UPSCचा निकाल लागला आणि अन्सार शेख सगळ्यांना चकवा देत 21व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात IAS झाले आणि हा संपूर्ण प्रवास
त्यांनी या पुस्तकामध्ये मांडला आहे. खास करून UPSC मी आणि तुम्ही याच्यामध्ये त्यांनी UPSCचा त्यांचा प्रवास, वैयक्तिक संघर्ष आणि खास करून UPSC यशस्वी कशी करावी, UPSC परीक्षा कशी पास करावी मराठी माध्यमातून याच्या संपूर्ण टिप्स सरांनी या पुस्तकामध्ये दिल्या आहेत. आणि विशेष कौतुक म्हणजे ते लगेच ट्रेनिंगला जॉईन झाले. ट्रेनिंगचा काळ अत्यंत खडतर असतो. त्या सगळ्या वेळातनं अत्यंत कठोर दिनक्रमातनं त्यांनी वेळ काढून अवघ्या 7 ते 8 महिन्यांच्या कालावधीत या पुस्तकाचं लिखाण पूर्ण केलं. ते फक्त केवळ तुमच्यासाठी की खूप मुलं प्रश्न विचारायचे काय करू कसं करू, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आता तुमच्या समोर दिले की ते हे पुस्तक आहे, वाचा आणि ठरवा. यानंतर एकूणच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर परीक्षा कशी असते, त्याचं गायडन्स कसं घ्यावं, तयारी कशी करावी या संदर्भातले काही प्रश्न असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम प्राध्यापक चंपत बोड्डेवार सर आणि मान्य तुकाराम जाधव सर या दोघांनी युनिक दृष्टी या पुस्तकातून केलंय. त्या पुस्तकाचं देखील या ठिकाणी प्रकाशन होईल. आपल्या समोर जे आता पुढचा जो संच आहे त्याचं प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. युनिक दृष्टी हे पुस्तक त्याच्या नावातूनच आपल्याला कळेल की गेल्या 10 वर्षांपासून युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात जे काम करते, ज्याच्यातनं शेकडो विद्यार्थी भारताच्या केंद्रीय सेवेत दाखल झालेत, काही हजार विद्यार्थी राज्यसेवेमध्ये दाखल झालेत. या सगळ्या माध्यमातून जो एक यशाचा आपण ठोस एक मार्गदर्शनाचा म्हणून काम करतो, त्याची काय टिप्स आहेत, ते कसं करतो आणि त्याच्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे याची संपूर्ण मांडणी तुकाराम जाधव सर आणि चंपत युनिक दृष्टी, UPSC बद्दलची युनिक दृष्टी या पुस्तकामध्ये केलंय आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवर करीत आहेत. आपण सर्वजण जाणता की UPSC ही केंद्रीय पातळीवरची परीक्षा आहे. त्याच्यामुळे देशभरात घडणाऱ्या सगळ्या घटना घडामोडींची खूप व्यवस्थित माहिती आपल्याला असायला लागते आणि याच्यासाठी दरवर्षी घडणाऱ्या घटनांचा वार्षिक मागोवा घेण्याचं काम युनिक अकॅडमीची भारत वार्षिकी हा एक संदर्भ ग्रंथ करतो. गेल्या 3 वर्षापासून आपण ही भारत वार्षिकी प्रकाशित करतो. यावर्षी 2017ची भारत वार्षिकी देखील आपण पूर्ण केलेली आहे. एकूण 5 विभागांमध्ये ही वार्षिकी आहे. त्या वार्षिकीचं प्रकाशन आणि लोकार्पण करण्याची विनंती मी सर्व मान्यवरांना करतो. याच्यावरचं एक संपूर्ण मोठं सविस्तर प्रकरण, चालू घडामोडी, त्याचप्रमाणे लक्षवेधी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या विविध घटनांचा मागोवा घेणारं लक्षवेधी व सदर अशा पद्धतीची मांडणी केलेलं मराठीतलं एकमेव असं भारत वार्षिकी हे पुस्तक युनिक अकॅडमीने प्रकाशित केलंय. तुकाराम जाधव सरांनी या पुस्तकाचं संपादन केलंय. ते आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर या पुस्तकाचं प्रकाशन देखील मान्यवरांनी केलेलं आहे. मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. माननीय समाधान महाजन सर, सहाय्यक विक्रीकर आयुक्त आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सरांनी नाना मी साहेब झालो या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना आहे आणि मलपृष्ठावर त्यांचं या पुस्तकाबद्दलचं आणि त्यांच्या अवटी सरांच्या प्रवासाबद्दलचं मनोगत देखील आहे. त्याच्यामुळे समाधान जाधव सरांचं स्वागत करण्याची विनंती मी राहुल नावंदर सरांना करतो की त्यांनी समाधान महाजन सरांचं स्वागत करावं. सर नाशिकवरून आलेत, त्यामुळे त्यांना पोहोचायला उशीर झाला, पण त्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. त्यांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. यानंतर सर उशिरा जरी आले असले तरी मी त्यांना बोलण्यासाठी सर्वप्रथम निमंत्रित करतो की समाधान महाजन सर हे विष्णू आवटी सरांच्या नानामी साहेब झालो या पुस्तकाबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त करतील, कारण एक मित्र म्हणून त्यांनी आवटी सरांचा प्रवास अत्यंत जवळून पाहिला आहे. मान्य समाधान महाजन सर. मंचावरील उपस्थित तुकाराम जाधव सर, आमचे मित्र विष्णू आवटी, अन्सार शेख, त्यांचे परिवार, आई वडील आणि आपण उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं तर हा एक दुग्ध शर्करा योग आहे. एकाच वेळी 2 असे अधिकारी जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झगडून ज्यांनी यश मिळवलं, त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज आपल्या इथं होत आहे. हा खरोखरच आनंदाचा योग आहे. विष्णू आवटी आणि मी आम्ही दोघं 2010च्या सेलटॅक्सच्या बॅचला सोबत सिलेक्शन झालं आमचं असिस्टंट कमिशनर ऑफ सेलटॅक्स म्हणून. ट्रेनिंग आम्ही सोबत घेतलं आणि हा व्यक्ती जसं
कळत गेला, समजत गेला, तसं तसं जाणवत गेलं की माणसामध्ये एवढी शांतता, एवढी सहनशीलता कशी येते. तर ती अत्यंत कष्ट, मेहनत आणि प्रतिकूल परिस्थितीतून झगडून ज्यावेळी या पदापर्यंत पोहोचतो त्यावेळी माणूस असा होतो. आणि त्यावेळी त्यांनी मला विचारलं, म्हणजे 2010ला आम्ही सेल्टॅक्सला जॉईन झालो आणि 2011ला माझं UPSCतून IRPS मध्ये सिलेक्शन झालं. आणि मग ते आमची चर्चा झाली की सर म्हटले की मलाही करायचं UPSC आणि कसं काय वगैरे, असं ते आमची सुरू झाली चर्चा. आणि तिथून पुढे त्यांनी अभ्यास सुरू केला सगळा. त्याच्या आधीचा जो काही प्रवास आहे तो सगळा या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्यांनी, नानामी साहेब झाला याच्यामध्ये. पण तिथून पुढे UPSC करणं हे फार काही सोपं नव्हतं, कारण एका वेळी तुम्ही जॉब करतायत, लग्न झालेलं आहे, कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, आणि हे सगळं सांभाळून परत UPSC सारखी अवघड परीक्षा देणं म्हणजे इट्स नॉट अ जोक. पण तिथूनही 3 वेळा मुलाखतीपर्यंत जाणं आणि सेकंड अटेम्प्टला तर त्यांनी म्हणजे असं डिक्लेअर करून टाकलं, म्हणजे रिझल्ट नाही आला पण पुढच्या वेळी माझ्याकडे पोस्ट असेल असं डिक्लेअर करणं, हा म्हणजे ही मला फार मोठी डेअरिंग वाटते. की एक वेळ 2 गोष्टी होतात, एक तर खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतो, एक तर खरंच कॉन्फिडन्स असतो की मी होणार, आणि तो त्यांनी खरा करून दाखवला की मी झालो, होणार, आणि ते त्यांनी त्याच्या पुढच्या वर्षी पोस्ट घेऊन ते करून दाखवलं. तर मला या ठिकाणी त्यांच्या आई-वडील यांच्या भेटण्याची दुसऱ्यांदा संधी उपलब्ध झाली. जळगावला पण आम्ही सोबत होतो एका कार्यक्रमामध्ये दीपस्तंभच्या, आणि त्यावेळी मी सरांना बोललो होतो की सर, तुमचा जो काही संघर्ष आहे तो शब्दांमध्ये येऊ द्या, पुस्तकाच्या स्वरूपात येऊ द्या आणि सगळ्यांना वाचायला उपलब्ध करून द्या. तर त्यांनी आमची विनंती ऐकली आणि ते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये लिहून काढलं आणि ते आज आपल्यामध्ये वाचायला उपलब्ध झालेलं आहे. तर हे सगळं यश जे असेल, अन्सारचं असेल, विष्णूंचं असेल, तर हे एकाने शक्य नसतं. घरातल्या ज्या काही व्यक्ती असतात, आपले आईवडील असतात, सगळा मित्रपरिवार असतो आपला, जो काही आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी देत असतो, हा त्याच्या मागचा पण एक मोठा घटक असतो. मला या ठिकाणी एक छोटंसं मी अलीकडे वाचलं ते सांगावंसं वाटतं. मी थॉमस एडिसनची गोष्ट वाचली की ते लहान असताना शाळेतून एक पत्र त्याच्या आईसाठी देण्यात आलं आणि ते वाचून त्याच्या आईचे डोळे भरून आले. एडिसनने विचारलं की हे काय आहे त्याच्यामध्ये, त्याला त्यावेळी फारसं वाचता येत नसेल. तो म्हणला की याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमचा मुलगा खूप जिनियस आहे, आमची शाळा तेवढी कॅपेबल नाही, आमचे शिक्षक तेवढे प्रशिक्षित नाही, तर तुमच्या मुलाला तुम्ही घरी शिकवा. आणि खूप वर्ष झाली, थॉमस एडिसन हे खूप मोठं नाव झालं वैज्ञानिक क्षेत्रामधलं. आणि काही वर्षांनी त्यांच्या जुन्या घरी गेल्यानंतर त्यांनी ते कपाटात ती चिठ्ठी बघितली आणि ती चिठ्ठी बघितली आणि ते रात्रभर जागे राहिले, रडत होते. कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे, त्याला अभ्यास येत नाही, तर त्याला आमच्या शाळेतून आम्ही आमचं नाव काढत आहोत. या मुलानं म्हणजे थॉमस एडिसननं त्या रात्री डायरीवर लिहिलं की ही एक अशी महान आई आहे की ज्या आईनं आपल्या पॉझिटिव्ह बोलण्यानं शतकातला एक महान वैज्ञानिक घडवला. आणि आज मातृदिन आहे, सरांची आई उपस्थित आहे, वडील आहेत, आणि ही सगळी जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही या आईवडिलांनी आम्हाला आमच्यापर्यंत उपलब्ध करून दिली. आम्हाला या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी ती शक्ती त्यांनी आम्हाला दिली. या सगळ्या आईवडिलांचा मी नमन करून आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला बोलावून माझे मित्र विष्णू आणि तुकाराम जाधव सरांनी या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली मला, याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद महाजन सर. मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे औटी सर आज शिक्षक होते, त्यानंतर सहाय्यक आयुक्त झाले आणि आता महसूल सेवेमध्ये आहेत. पण तरी देखील त्यांनी त्यांच्या गावाचा, त्यांना त्यांच्या एकूण प्रवासात ज्या लोकांनी साथ दिला त्यांच्याशी त्यांचं अत्यंत जैविक नातं ते अजूनही कायम आहे. आणि त्याची साक्ष आपल्याला त्यांचे मार्गदर्शक, शिक्षक आणि मित्र या ठिकाणी उपस्थित असताना दिसतात. त्यांच्यापैकी जे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यापैकी हार्दे सर या ठिकाणी आहेत आणि त्यांनी 2 मिनिटात सरांबद्दलचं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय हार्दे सर.
सन्माननीय व्यासपीठ या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण जे उपस्थित आहात ते सर्व तुम्ही माझे अतिथी आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते युनिक अकॅडमीचे सर्व मार्गदर्शक, या कार्यक्रमाचे मुख्य स्टार माझा विद्यार्थी विष्णू आणि अन्सार शेख आणि दुसरे महाजन सर. खरं तर जादा वेळ आपला न घेता अगदी थोडक्यात विष्णूचा परिचय आपल्याला सर्वांना होणार आहे. जाणीवपूर्वक ते पुस्तक बाजारात उपलब्ध झालेलं असतानाही मी ते वाचलेलं नाही. मी ठरवलं होतं की जेव्हा प्रकाशन होईल त्यानंतर ते वाचू. जून 1992 ही माझ्या सेवेची सुरुवात आणि तो माझा लाडका विद्यार्थी. सांगताना थोडंसं गैरवरून येतं. त्यालाही कुठलाही परिस्थितीचा आधार नाही आणि आम्हालाही वेतन नाही. अशा परिस्थितीत आमचं काम चालू होतं आणि हे काम करत असताना एक दिवस त्याने आग्रह धरला की सर माझ्या घरी चला. माझे मुख्याध्यापक आणि मी आम्ही दोघं गेलो आणि परिस्थिती पाहिली. ती सांगता न येण्याजोगी होती. चहा देण्यासाठी गाळण असते ना, ती पण नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये एक दिवस त्याचे वडील आले शाळेत आणि सांगितलं सर हा तुमच्या स्वाधीन केला, काय असेल ते तुम्ही पहा. मग माझे सर्व सहकारी शिक्षक असतील, माझी संस्था असेल, सुरुवातीला त्याचं रूप आम्हाला दिसलं नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल काय बोलावं. मी माझी कुठलीही पूर्वतयारी केलेली नाही. प्रवासामध्ये विचार केला काय बोलावं रस्त्याने जाता जाता आणि मला सुरुवातीला बोलायची संधी आपण सर्वांनी दिली. तुम्ही सर्वजण माझं विचार ऐकणार आहात. त्या दोघांबद्दल फारसं फक्त विष्णूबद्दल मला इत्यंभूत माहिती आहे. अन्सार सराबद्दल मला माझे मित्र पारनेरचे नगरसेवक मुदस्सर सय्यद यांनी माहिती दिली की वयाच्या 21व्या वर्षी फाईट आउट करून फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IAS होणारा विद्यार्थी आणि मग त्यांचा परिचय मला थोडासा निर्माण झाला. दोघांची जिद्द खरोखर वाखाणण्यासारखी आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी कदाचित युनिक अकॅडमी तर्फे आलेले असतील. सर्वांना मी एवढं सांगेल, परिस्थिती कधी आड येत नाही. तुमच्या समोर आड जर काय येत असेल तर ती तुमची जिद्द, तुमचा कॉन्फिडन्स आणि हा एकदा तुम्ही बाजूला सारला की यस तुमची वाट पाहते. जादा सगळ्यांचा वेळ मी घेणार नाही. अन्सार सरांना सांगेल, विष्णूला सांगेल की शासनाच्या चाकोरीबद्ध नियमांमध्ये राहून तुम्ही तुमचं सुरुवातीचं जीवन कदाचित मेणबत्ती सारखं जगलेलं असताल. आता तुम्ही वर लावलेल्या फोकस सारखं जग तुमच्याकडे पाहते. या सगळ्या चाकोरीबद्ध मध्ये राहून या समाजाची सेवा जी तुम्हाला करता येईल ती करा. माझ्या शाळेचं नाव त्यांनी मोठं केलंय. महाराष्ट्रामध्ये माझं नाव त्यांनी पोहोचवलंय. कारण निकाल लागल्यानंतर आई वडिलांनंतर पहिला फोन जर कोणला केला असेल तर तुम्हाला. आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणं माझी सुद्धा तशी तब्येत साथ देत नाही फारशी, परंतु हे माझं आद्य कर्तव्य आणि म्हणून मी इथं आलो. आपण सर्वजण या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. तुम्ही माझे सगळेजण प्रेक्षक नसून प्रमुख अतिथी म्हणून मी तुमच्याकडे सगळ्याकडे पाहतो आणि दोघांच्या जिद्दीला सलाम करतो. त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देतो. त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावीत ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद हार्दे सर. आपण अत्यंत समर्पक शब्दामध्ये सरांची वाटचाल आणि तुम्ही पाहिलेला प्रवास
थोडक्यात सांगितला. मला असं वाटतं की इथे उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा प्रण केला पाहिजे की औटी सरांनी जी अभिमानाची जाणीव सरांना करून दिली त्यांच्या शिक्षकांना, ती जाण आपण प्रत्येकाने ठेवून आपण आपल्याला शिकवलेल्या प्रत्येक शिक्षकाला देखील या भावनेचा अनुभव आयुष्यात एकदा तरी करून दिला पाहिजे. यानंतर मी मान्य विष्णू औटी सरांना निमंत्रित करतो की त्यांनी या अत्यंत खडतर प्रवासाचं त्यांच्या शब्दामध्ये आम्हाला परिचय करून द्यावा. मान्य विष्णू औटी सर. आजच्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर आलेले असलेले सर्व मान्यवर, युनिक अकॅडमीचे संचालक मंडळी, प्राध्यापक मंडळी, माझे शिक्षक हरदे सर, गवळी सर, माझे आईवडील, त्याचबरोबर अन्सार सर, त्यांचे वडील आणि बंधू, समोर बसलेल्या बंधूंनो आणि एक सोडून सर्व भगिनींनो, उल्लेख केला पाहिजे ना, परत घरी जायचे, घरी गेल्यावर आठवण करून देतीलच. मित्रांनो, अन्सार सरांच्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपण पाहिला. अन्सार सरांचे जे पुस्तक आहे UPSC मी आणि तुम्ही, ते पुस्तक जेव्हा ते लिहित होते मी त्याचा साक्षीदार होतो. मशुरीमध्ये ट्रेनिंग चालू असताना त्या ठिकाणचे जे शेड्यूल आहे ते फार बिझी असतं. सकाळी 5 वाजता उठल्यापासून म्हणजे आम्हाला अक्षरशः सुरुवातीला कंटाळून गेलो होतो. 5 वाजता आमची म्हणजे PT ला जायची तयारी सुरू होते आणि संध्याकाळी आम्हाला 9 पर्यंत सुटका नसते. अशा बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिले. म्हणजे या हुशार मुलानं वयाच्या 21व्या वर्षी IAS होऊन नुसतं थांबून घेतलं नाही तर आपल्यासारखी आणखी मुलं IAS व्हावी ही जिद्द मनाशी बाळगली. फार महत्त्वाची ही गोष्ट आहे. मला म्हणजे कितीतरी वेळा असं वाटायचं, मी त्यांना सुद्धा बोलून दाखवलं की अन्सार सर, तुमचं पुस्तक मी शाळेत असताना मला भेटायला पाहिजे होतं, तुमच्यासारखा अन्सार त्यावेळेस असायला पाहिजे होता. मीही तुमच्यासारखा 21व्या वर्षी IAS बनलो असतो. परंतु असू द्या, नाही मला त्यावेळेस पुस्तक भेटलं, नाही शक्य झालं. मलाही समाधान महाजन सरांसारखे मार्गदर्शक भेटले, त्यांनी दाखवलं, रस्ता दाखवला की तुम्ही थांबू नका, तुम्हाला शक्य आहे. ठीक आहे, कोणती गोष्ट मिळते, फक्त जिद्द मनाशी बाळगा, अवघड असं काही नाही आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी मी उभा आहे. आणि सरांनी जे पुस्तक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे ते तुम्ही प्रत्येकानं आवर्जून वाचा. त्याचबरोबर तुमचे जे मित्र असतील त्यांना वाचायला द्या. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असतं, UPSC म्हणजे काय असतं. आपण बरेच जण असे बोलतो, सांगतो की अभ्यास केला, खूप वाचलं, खूप लिहिलं म्हणजे कलेक्टर होतं. नुसतं वाचल्यानं काही होत नाही. ते वाचण्यामधून काय घ्यायचं आणि पुस्तकामध्ये काय वाचलं पाहिजे, पेपरमध्ये काय मांडलं पाहिजे, किंवा UPSCच्या बोर्डापुढे आपण कसं प्रेझेंटेशन केलं पाहिजे, ही ऑफिसर होण्यापर्यंतची पायरी आपण त्या पुस्तकातून जाणून घेतो. एवढेच नव्हे, प्रशासनात गेल्यावर त्या ठिकाणी नुसतं पुस्तकामध्ये हुशार असून चालत नाही. माणसानं समाजाची नाडी ओळखली पाहिजे, समोरच्या लोकांशी, त्यांच्या समस्यांशी एकरूप झालं पाहिजे आणि प्रशासन चालवलं पाहिजे. या सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून पाहायला भेटतील. त्याचबरोबर अतिशय सर्वांना उपयोगी पडणारी आणि पालकांना सुद्धा महत्त्वाची अशी माहिती या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आहे. थोडक्यात अन्सार सरांचं या पुस्तक लिहिण्याबद्दल कौतुक करावं ते फार कमी आहे. त्याचबरोबर युनिक अकॅडमीच्या सर्व संचालक मंडळी आणि इतर त्या ठिकाणी असलेल्या प्राध्यापक मंडळींनी सुद्धा या पुस्तकावर मेहनत घेऊन अगदी कमीत कमी दिवसात आणि जास्तीत जास्त प्रयत्न करून हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध करून दिले. त्यांचे सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वांना सांगायचं आणि दाखवायचं म्हणजे ते नाना मी साहेब झालो हे पुस्तक. आता मी माझ्या पुस्तकाचे कौतुक करत नाही, मी माझ्या आईवडिलांचे करतोय. विष्णू औटी जो उभा आहे या ठिकाणी तो फक्त या आईवडिलांमुळं आणि स्टेजवर बसलेल्या माझ्या शिक्षकांमुळं. मित्रांनो, आईवडील आपल्याला जन्म देतात, आपल्याला मार्ग दाखवतात, परंतु आयुष्यामध्ये आपल्याला वाट दाखवणारा आणि टिकून ठेवणारा, कॉन्फिडन्स टिकवणारा शिक्षक भेटावा लागतो.
आणि ज्यांना शिक्षक भेटला ती लोक खरोखर नशिबवान म्हटली पाहिजेत. मला असे शिक्षक मिळाले म्हणून विष्णू आवटी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याचबरोबर परीक्षा देण्यासाठी समाधान महाजन सर, विजय कोलांगे सर जे सध्या IAS म्हणून ओरिसामध्ये काम करतात, यांनी अक्षरशः मी 24 तासातला कधी फोन करू त्यांनी मला UPSCचं मार्गदर्शन करण्यासाठी कधी कमी केलं नाही. तुम्हाला सगळ्यांना विशेष वाटेल, मी कोणताही क्लास केला नाही. माझा क्लास म्हणजे समाधान महाजन सर होते. मी पेपर लिहिले की त्यांच्याकडे पाठवून द्यायचो आणि ते तपासून मला फोनवर सगळा गायडन्स करायचे. ते स्वतः त्या UPSC पास झालेले आहेत. फक्त त्यांना जी भेटलेली सर्व्हिस होती ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे जॉईन केली नाही, परंतु त्यांनी जे मार्गदर्शन केले याला खरोखर म्हणजे कुणीही म्हणजे मला सुद्धा कधी कधी शंका येते मी एवढं मार्गदर्शन एखाद्याला करू शकेल की नाही. एवढं त्यांनी मनापासून मला मार्गदर्शन केलं. आता माझे आई वडील तुमच्या समोर आहेतच. तर या ठिकाणी हा जो कौतुक सोहळा चालला आपण सर्वजण पाहतात. वडिलांना तो काही पाहता येत नाही, फक्त ते अनुभवतात तिथे काहीतरी चाललंय. माझ्या मुलाने या ठिकाणी या सर्वांपुढे मला आणले, बसवले या ठिकाणी, हे ते ऐकू शकतात. आणि आपण सर्वजण काय बोलतोय, आईला काही ऐकू येत नाही. ते डोळ्यानं कौतुकानं हे सर्वजण पाहते की आपल्या पोरानं आपल्यासाठी काहीतरी मोठा कार्यक्रम घडून आणलेला आहे. आणि घरच्या परिस्थितीचं वर्णन मी तर काही शब्दामध्ये सांगू शकत नाही. मला ते म्हणजे पुढे बोलता पण येणार नाही. म्हणजे इतकी अवघड बिकट परिस्थिती होती. अगदी शाळेमध्ये असताना कितीतरी वेळा दुपारचं जेवण नसताना मी हरदे सरांकडून भाकरी मागून ती खाल्लेली आहे. आणि सर म्हणायचे, विष्णू तुझी परिस्थिती आता असेल पण चिकाटी मात्र कधी सोडू नको, अभ्यास करत राहा. अरे दिवस सर्वांचे असतात, प्रत्येकाला अडचणी असतात. विशेष म्हणजे त्यावेळेस त्या हायस्कूलला अनुदान नसल्यामुळे सर्व शिक्षक मंडळी विना वेतन त्या ठिकाणी काम करत होते, परंतु त्यांनी आमच्यासाठी जो जीव ओतला, जे काम केलं त्याला मात्र कुठेच तोड नाही. आणि त्यांनी जी मेहनत घेतली माझ्यावर, अगदी मी त्या हायस्कूलमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो, पुढे D.Ed झालो, शिक्षक झालो, शिक्षक म्हणून नोकरीला लागलो, तरी त्यांची माझ्यावर नजर होती. म्हणजे बरेच शिक्षक मंडळी तर अगदी 10 ते 5 काम करतात, त्यानंतर विद्यार्थी कुठे जातो त्याचे त्यांना देणं घेणं नसतं. अजूनही मला माझ्या शिक्षकांची भीती वाटते. एवढं त्यांनी मला म्हणजे जे नैतिकतेचे आदर्शतेचे जे शिक्षण दिलं त्याचा मला धाक वाटतो. आणि या गोष्टीमुळे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो. आई वडिलांनी जे कष्ट केले त्याला काही सीमा नाहीये. कितीतरी वेळा घरात धान्याचा कणही नसताना आम्ही पिठाच्या चक्कीत खाली पडलेलं पीठ आणून त्याच्या भाकरी करून खाल्लेल्या आहेत. पण वडील सांगायचे, ते मला भाऊ म्हणतात, भाऊ तू शिकत राहा, फक्त अभ्यास कर, तुझ्यासाठी मी काही करेल. एवढं शिक्षण घे की आपल्या परिसरात एवढं कोणी शिकलेलं नसेल आणि एक ना एक दिवस तू खूप मोठ्या पदावर जाशील. तुम्हाला या ठिकाणी असं वाटेल की विष्णू आवटीने पुस्तक लिहिलं, परंतु या पुस्तकाच्या कव्हरवर आईवडिलांचा फोटो का टाकलाय? पुस्तकाला जे नाव दिलं ते नाना मी साहेब झालो हे का दिलं? याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. पहा, 1987 साल होते, ते साधारण मी 2रीमध्ये शिकत होतो. 2रीतून म्हणजे 3री जात असेल त्यावेळेसच्या उन्हाळ्याचे ते दिवस होते. आमच्या वाडी शेजारी त्या ठिकाणी पाजार तलावाचं काम चालू होतं आणि दुष्काळाचे दिवस असल्यामुळे त्या वाडीतील परिसरातील सर्व लोक त्या पाझर तलावाच्या कामावर जायचे. वडिलांना दिसत नसल्यामुळे दिवसभर उन्हात काम करताना बऱ्याच वेळा टिकाव, खोरं, गमेला, हातापायाला लागून मोठ्या जखमा व्हायच्या. त्याच्यावर तसंच कापड बांधून दिवसभर ते काम करत असायचे. आणि एक दिवस असे शाळा सुटल्यावर दुपारच्या वेळी आम्ही जेवायला त्यांच्याजवळ येऊन बसायचो. सावलीला सर्व लोक बसलेले असायचे. असेच बसता त्या ठिकाणी गप्पा मारत बसलेले असताना वडील शेजारच्या एका माणसाला म्हणत होते, अरे चंदर, एवढं मोठे तळ्याचे काम चाललंय, या ठिकाणी किती माणसं काम करतात, यांना किती रोजचा पगार लागत असेल, किती पैसे लागत असतील, एवढे पैसे कुठून येत असतील आणि एवढे पैसे कोणत्या म्हणजे असं कुठे छापत असतील, कोणता अधिकारी एवढे आणून देत असेल, केवढा मोठा साहेब असेल बरं तो. ते तर तो शेजारचा माणूस म्हटला, अरे भाऊ तुला काय करायचं रे त्याचा, आता खाल्ला ना 2 तुकडा भाकर खाल्ली, आता गप बस ना उन्हाच्या पारी, तंबाखू देऊ का तुला?
पण त्यांच्या मात्र म्हणजे नानांच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी विचार असावेत. शेवटी न राहून ते मला म्हटले की भाऊ, त्या माणसाला ते म्हटले, आता एवढा मोठा साहेब जे असतील या ठिकाणी काम करणारे, असं माझं पोरग होईल का एक दिवस साहेब? तर ते शेजारच्या माणसाला खूप हसू आलं. तो काय म्हटला, अरे आपले पोरं, आपण शेतकरी माणसं, आपण मजुरी करणारे माणसं, आपले पोरं तसे होत नाहीत. आपले पोरं कोण होतील? झाडू मारणारे, सफाई करणारे, किंवा मुंबईला आमच्याकडे पारनेर तालुक्यातले सर्रास लोक माथडी कामगार म्हणून कामाला जातात. तुझं पोरग माथडीमध्ये कामाला जाईल, 10-5 हजार रुपये तू कुठे कोणाला दिले ना, होऊन जाईल तिथं भरती. साहेब वगैरे आपले पोरं कधी होत नसतात. तेव्हा त्यांनी शेवटी मला म्हटले, भाऊ माझ्या हाताला धर आणि आपले मुकादम मंडळी इथले साहेब लोक बसतात ना त्या शेडमध्ये मला घेऊन चल. त्या ठिकाणी गेलो आम्ही. अगदी दुपारची 1:30-2 वाजेची वेळ असेल, कडक ऊन होतं. त्या ठिकाणी गेलो, वडिलांच्या हाताला धरून आम्ही अनवाणी दोघे चाललो. त्या ठिकाणी गेलो. आता त्या ठिकाणी त्या कंत्राटदार मंडळी, मुकादम मंडळी वगैरे जे त्या ठिकाणी काम करत होते त्यांना बसण्यासाठी शेड बनवलेलं होतं. नानाने मला बाहेरूनच दाखवलं. म्हटलं हे सगळे साहेब लोक पाहून घे एकदा आणि बघ, अभ्यास केला, परीक्षा दिली, चांगलं जर वाचलं, पुस्तकं वगैरे वाचली तर असं आतमध्ये सावलीला बसवायला भेटतं, नाहीतर फार फार अवघड असतं. बघ एकदा माझ्या पायाकडे तू. आणि त्यांनी त्यांच्या पायाला गुडघ्याला बांधलेलं कापड मला सोडून दाखवलं होतं. अक्षरशः पाय रक्तबंबाळ झालेलं होतं. धमेलं वगैरे त्या ठिकाणी लागलं असेल. मला काही जास्त बोलता आलं नाही की म्हणजे त्यांना काय म्हणायचं नेमकं. त्यांनी जे सांगितलं की भाऊ अभ्यास केला तर सुखानं व्यवस्थित राहत येतं, नाही तर खूप हाल होतात, हे मात्र फार मनाला लागून गेलं. म्हणजे थोडंसं काय म्हणता येईल त्याला, बालपण आणि थोडंसं विचारांचं की प्रौढपण म्हणता येईल की या ठिकाणी आपल्या वडिलांना किती कष्ट करावे लागतात, गरिबीत दिवस काढावे लागतात. आणि त्यातल्या त्यात आपल्या वडिलांना दिसत नसल्यामुळे तर त्यांना किती त्रास होतो. आपण जर अभ्यास केला तर नक्की त्यांच्यासाठी चांगले दिवस कधीतरी येतील. आणि मी तर काहीच बोलू शकलो नाही, वडील पण बोलले नाहीत. आम्ही दोघे पुन्हा मागे आलो. हा प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. पुढे मी 12वी झाल्यानंतर शिक्षक झालो. तरी वाटायचं आपण कुठेतरी अधिकारी व्हावं. मी हार्दे सरांना कायम बोलायचो की सर मला MPSC द्यावीशी वाटते. तर म्हटले तुझा हात कोणी धरलाय, तू हुशार आहे, कर ना तयारी. आणि विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये मी MPSC सुटलो. तरी वाटायचं की या ठिकाणी आपण MPSC पास झालो. आमचं ट्रेनिंग चालू असताना शेल्टर डिपार्टमेंटचे माझे बॅचमेट समाधान महाजन सर ते UPSCची तयारी करायचे. मला विशेष वाटायचं UPSCचं पुस्तक म्हटलं की फार फार विशेष काहीतरी असतं. लोक IAS IPS होतात. विशेष म्हणजे मी त्यावेळेस ग्रॅज्युएट पण होऊन नुकतेच 2 वर्ष झालेले होते. आता आपण मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झालो. स्पर्धा परीक्षा सुटू की नाही, पास होऊ की नाही याची भीती वाटायची, शंका वाटायची. समाधान महाजन सरांनी सांगितलं की तुम्ही अभ्यास करत राहा, ही परीक्षा फार मोठी पास होण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. आणि जितकं मोठं यश असतं ना तितक्या संघर्षाच्या, अपयशाच्या, वेदनेच्या यांच्या जास्तीत जास्त अशा काय म्हणता येईल, आपण जसं मध जास्तीत जास्त मिळू तशा मधमाशा जास्त चावतात. जसं यश मोठं मिळू तसं आपल्याला अपमानाच्या या मधमाशा सुद्धा जास्त चावतात. तेवढं सहन करायची आपण तयारी ठेवली पाहिजे. त्यांना म्हटलं ठीक आहे सर, मी तुम्ही म्हणाल तसा अभ्यास कराल. मी पहिल्याच प्रयत्न त्यांच्या मार्गदर्शनानुसार UPSCची परीक्षा दिली. पूर्व परीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो. मला थोडक्यात असं वाटायला लागलं मी आता UPSC पास होणार आणि कलेक्टर पण होणार. आणि पहिल्याच प्रयत्न जेव्हा फेल झालो तेव्हा कळलं की या ठिकाणी MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांसारखं काही नाही आहे. या ठिकाणी वेगळ्याच पद्धतीने, चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. माझी शाळेत जाणारी मुलं सुद्धा म्हणायची पप्पा तुम्ही पुस्तकं काहीतरी कमीच वाचतायत, अजून पुस्तकं वाचा, पुढच्या वेळेस तुम्ही परीक्षा पास होताल पण अभ्यास करत राहा. म्हणजे त्यांना सुद्धा वाटायचं की पप्पांनी आणखी तयारी करावी. दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी फेल झालो. माझ्या पत्नीने सांगितलं की तुम्ही एकदा नापास झाले, 2दा नापास झाले, दरच वेळेस नापास होताला असं नाही, पुन्हा अभ्यास सुरू करा. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो
तिने जास्तीत जास्त मला घरी पाठिंबा दिला, अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तिने सांगितलं की घरची कोणती कामं तुम्ही बघू नका, फक्त अभ्यास करा, घरचं काम मी पूर्ण सांभाळते, तुम्ही UPSC पास नक्की होताल. बऱ्याच वेळा असं होतं की मुलांचे पाय ओढण्याचं काम बहुतेक वेळा घरची मंडळी करतात. आणि सर बरोबर आहे ना, मित्र करतात. ते म्हणतात अरे वा UPSCचा फॉर्म भरला, कलेक्टर होणार काय, निकाल लागला की म्हणतात ते कोणाचंही काम नाही. उलट मित्रांनो खरं सांगतो ही परीक्षा टफ आहे, अवघड आहे. त्याला थोडासा मानसिक आधाराची आत्मविश्वास वाढवण्यासाठी मित्रांची, नातेवाईकांची फार आवश्यकता असते. म्हणजे मेहनत तर सर्वजण करतात, पण पाय ओढण्याचं काम पण बरेच जण करतात. तसं करायला नकोय. आणि याच्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह मार्गदर्शन करणारे कुटुंब, घरची मंडळी, मित्र, शिक्षक जर असतील तर तुम्हाला निश्चित त्याचा जास्त फायदा होतो. माझा UPSCचा 3रा प्रयत्न होता आणि त्याच्यामध्ये मी UPSC पास झालो. म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो, अगदी लहानपणी म्हणजे वडिलांनी माझ्या मनामध्ये जे स्वप्न पेरलं असेल, त्यांनी डायरेक्टली काही सांगितलं नाही मला की तू कोणीतरी मोठा साहेब होऊन दाखव मला. पण त्यांनी जे इनडायरेक्टली माझ्या मनामध्ये भरवलं होतं की भाऊ तू एक ना एक दिवस मोठा साहेब होय. UPSC पास झाल्यानंतर मी त्यांना ते सांगितलं की नाना मी कलेक्टरची परीक्षा पास झालो. नाना एकही शब्द बोलू शकत नव्हते, फोनवर नुसते ते रडायचे. हार्दिक सरांची अवस्था काही वेगळी नव्हती आणि मला तर बोलताना एवढं भरून यायचं की समोरच्याला काय सांगावं आणि काय बोलावं. अगदी परीक्षा पास झाल्यानंतर समाधान महाजन सर, माझी पत्नी, मुलं किंवा परिचयाचे जे मित्रमंडळ होते त्यांनी सांगितलं की विष्णू तू जो जगाला जो संघर्ष केला तो तुझ्यापुरता खूप चांगला आहे, परंतु तो जर तू पुस्तकात लिहिला, लोकांपुढे मुलांपुढे मांडला तर निश्चित त्यांना पण फायदा होईल, त्यांच्यासाठी म्हणून तू लिही. म्हणून हे पुस्तक मी लिहिलेलं आहे आणि या पुस्तकावर मी माझ्या आईवडिलांचा फोटो त्यासाठी टाकला की नानांनी माझ्याकडून जी अपेक्षा केली होती किंवा त्यांना जे वाटत होतं आपल्या मुलानं काहीतरी करावं, चांगलं नाव मिळवावं, त्याच्या पुस्तकाला नाव देऊन मी साहेब झालो असं नाव देऊन ते आपल्या सर्वांच्या पुढे मी मांडलेलं आहे. मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काय कमवता, मिळवता. हार्दिक सरांनी सांगितल्याप्रमाणे इथून पुढे आमच्यावर जरी सतत फोकस असला, परंतु या ठिकाणी आलेले अनसार सर असतील किंवा विष्णू आवटे असतील, हे ज्या ठिकाणाहून आले किंवा आईवडिलांनी त्यांना जे मार्गदर्शन केलं हे फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात आपण सर्व काही मिळू शकतो, परंतु आईवडील पुन्हा मिळवता येत नाहीत. म्हणून म्हणजे माझी पुस्तक लिहिल्यापासूनच तुकाराम जाधव सरांना सुद्धा हीच विनंती होती की या कार्यक्रमाला मला आईवडिलांना बोलवायचं आहे, माझ्या शिक्षकांना बोलवायचं आहे. त्यांच्यासारखं म्हणजे त्यांनी जे मला सतत प्रोत्साहन दिलं त्याचं इतकं महत्त्व दुसरं कशाला नाही आहे. तुम्हाला सुद्धा हे सांगायचं की आईवडील तुमच्याकडून अपेक्षा करतात, ठेवतात, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. मी काय म्हणणार नाही सर्वांना तुम्ही UPSC द्या आणि IAS व्हा, IPS व्हा. UPSC पास होणं अवघड पण आहे आणि सोपं पण आहे, पण फक्त UPSC देत बसा असं नाही. तुम्ही MPSC देऊ शकता, इतर परीक्षा देऊ शकता. तुम्हाला मी तर म्हणेल तुम्हाला एखादं वाद्य चांगलं वाजवता येत असेल ना त्याच्यावर प्रभुत्व मिळवा. फक्त अनसार सर 21व्या वर्षी आहे झाले, चला सर्वांनीच IAS व्हायचे 21व्या वर्षी म्हणून जिद्दीला पेटायचं. परंतु मित्रांनो मार्ग हा खडतर पण असतो, त्याचं वास्तवाचं भान पण ठेवावं लागतं. आपल्याला किती जमतं हे पण पाहिलं पाहिजे. हरिण अगदी वेगानं पळतं म्हणून सशाने तसंच पळून चालत नाही, कासवाने तसंच पळून चालत नाही. प्रत्येकानं आपापली क्षमता ओळखून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. तुम्हाला सुद्धा माझा हाच महत्त्वाचा सल्ला राहील. तुम्ही स्वतःच्या क्षमता ओळखून त्याप्रमाणे अभ्यास करा, वागा, बदला. त्याचबरोबर आपल्याला काय जमेल किंवा नाही जमणार याचा सतत विचार करा. आपल्या मित्रांकडून, शिक्षकांकडून सतत मार्गदर्शन घ्या आणि त्या पद्धतीने वागा. या ठिकाणी कोणी पालक आले असतील तर त्यांना सुद्धा माझं हे सांगणं राहील की आपल्या अपेक्षा मुलांवर लादत बसू नका, कारण त्यामुळं तुम्ही मुलांना जे काही येतं ते सुद्धा गमावून बसता. त्यांना त्यांच्या पद्धतीनं वाढू द्या, जगू द्या, मोठं होऊ द्या. तुम्ही अगदी म्हणजे
ठाकून ठोकून मारून त्यांना जर अभ्यासाला बसवलं तर ते कधी शक्य होणार नाही. मला नाही वाटत अनसर सरांना त्यांच्या आईवडिलांनी अभ्यासाला बसवलं असेल, त्याला आज 2 पुस्तकं वाचून काढणार तर जेवायला भेटणार नाही, असं काही झालेलं नसेल. अनसर सर बरोबर ना? मला तर माझे आईवडील कधीच म्हटले नाही की तू अभ्यास कर, आणि मी काय वाचतोय आणि काय लेखन करतोय, शाळेत जातो की नाही याची सुद्धा त्यांनी कधी चौकशी केली नाही. अजून सुद्धा मी कोणती परीक्षा पास झालो आणि काय काम करतो हे त्यांना माहीत नाही. ते फक्त म्हणतात की आमचं पोरग मोठी परीक्षा पास झालं आणि कुठेतरी साहेब म्हणून काम करतं. म्हणजे आईवडिलांनी सुद्धा व्यवस्थित आपल्या मुलांना हँडल केलं पाहिजे. बऱ्याच वेळा तर जेवढे माणसं जास्त शिकतील ना तेवढं मुलांवर एवढं प्रेशर आणतात की मुलं अक्षरशः कोमेजून जातात, आणि सध्याच्या काळात तर ते प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. आपण सुद्धा मुलांच्या क्षमता ओळखून त्या पद्धतीनं वागलं पाहिजे आणि राहिले पाहिजे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे तुमच्या शिक्षकांचा खूप खूप आदर करा. आपण मागे का पडतो? शिक्षकांचा आदर करणं आपण सोडून दिल्यामुळं मागे पडतो. शिक्षक म्हणजे तुम्हाला फक्त शाळेत शिकवतात तेवढे शिक्षक नाहीत, तुम्हाला वेळोवेळी 2 शब्द 4 शब्द मार्गदर्शन करणारे ते सुद्धा सर्व तुमचे शिक्षकच असतात. मी स्वतः 11 वर्षे शिकवण्याचं काम केलेलं आहे. सेल टॅक्स डिपार्टमेंटमध्ये 6 वर्षे असिस्टंट कमिशनर म्हणून काम केलं, परंतु मला अजूनही मी शिक्षक होतो याचा खूप अभिमान वाटतो. कारण शिक्षकाला म्हणजे इतक्या मुलांना घडवण्याची संधी भेटते की त्याला माप नाही. अधिकारी होऊन मला फक्त ठराविक क्षेत्रामध्ये लिमिटेड काम करता येईल, पण शिक्षकाला मात्र कितीतरी पिढ्या घडवता येतात. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा, आपण सर्वांनी सुद्धा शिक्षकांचा नेहमी मान ठेवा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यास करताना, स्पर्धा परीक्षा देताना आपल्या कुटुंबात जास्तीत जास्त मिक्स व्हा. कारण कुटुंब हे शॉक अब्सॉर्बर सारखं असतं, तुमच्या सगळ्या समस्या अडचणी ते शोषून घेतं, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देतं, तुम्हाला उभं राहण्यासाठी मदत करतं. म्हणून कुटुंबाला कधी विसरू नका. बरेच मुलं अपयशी होतात याचं कारण कुटुंबाशी असलेला कमीत कमी संवाद. ज्याला स्पर्धा परीक्षा द्यायची, UPSC MPSC द्यायची, त्यानं व्हॉट्सअप फेसबुक हे सगळं बंद केलं पाहिजे आणि अभ्यासाला लागलं पाहिजे. आपले मुलं म्हणजे मला म्हणजे कधी कधी असं वाटतं बरं झालं अभ्यास करण्याच्या काळात फेसबुक व्हॉट्सअप हे नव्हतं, नाहीतर मी सुद्धा असाच राहिलो असतो आणि स्पर्धा परीक्षा काय पास झालो नसतो. तुम्ही सुद्धा हे भान ठेवा, मोह आवरायला शिका. विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टींचा मोह टाळला पाहिजे तर स्वतःला पुढे आणता येतं. वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत खूप मेहनत करा, एवढी मेहनत करा की त्या मेहनतीला तोड नसली पाहिजे. त्याच्यानंतर मी असं नाही म्हणत माणूस लगेच पुढे आराम करतो, पुढे नाही, पुढे खूप कष्ट करावे लागतात, पण तुम्ही केलेल्या मेहनतीने तुम्ही तुमचं नाव अतिशय उज्ज्वल करता, तुमच्या आईवडिलांचं नाव चांगलं करता, शिक्षकांचं नाव उज्ज्वल करता, तुमच्या गावाचं परिसराचं नाव उज्ज्वल होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी माझे 2 शब्द अतिशय लक्षपूर्वक ऐकून घेतले, तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. या पुस्तकाच्या बद्दल वाचल्यानंतर माझा मोबाईल नंबर त्याचबरोबर मेल ID याच्यावर आहे. तुम्ही जरूर फीडबॅक द्या, वाचा, बघा कसं वाटलं ते. मी काय म्हणणार नाही, हेच वाचा आणि सरांचे पुस्तक अगोदर वाचा. UPSC संदर्भात जरूर माहिती घ्या, ते तुम्हाला सर्वांना असलं पाहिजे. वेळ भेटेल तेव्हा हेही बघा आणि मला जरूर आवर्जून सांगा. तुमच्या फीडबॅकची मी वाट पाहत आहे. धन्यवाद. धन्यवाद अवटी सर. आपला हा अत्यंत थक्क करणारा आणि अंगावर काटे आणणारा हा प्रवास आपण कथन केला. आपण बोलत असताना हार्दे सरांनी गेवरून येत होतं, ते त्यांचे अश्रू पुसत होते आणि मी पाहिलं की त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की त्यांचे वडील नाना पाहू शकत नाहीत आणि त्यांची आई ऐकू शकत नाहीत, पण या जोडप्यानी एक माऊली त्यांचे डोळे झाली आणि नाना माऊलीचे कान झाले आणि त्यांनी अशा अत्यंत, त्याला दिव्यांग आपण म्हणू, अशा या जोडप्यानी अवटी सरांसारखा अत्यंत डोळस आणि संवेदनशील अधिकारी या देशाला दिला. याबद्दल त्यांचे व्यक्त करावे तेवढे आभार कमी आहेत, व्यक्त करावी तेवढी कृतज्ञता देखील कमी आहे. आपलं आजचं दुसरं पुस्तक जे प्रकाशित झालं त्या पुस्तकाचे लेखक
त्यांच्या वयाचा उल्लेख मला सातत्याने करावासा वाटतो, कारण ते IAS ॲट 21 आहे, एका पुस्तकाचे लेखक ॲट 21 आहेत, 21व्या वर्षीच. आणि त्यांना आयोगामध्ये जेव्हा ते मुलाखतीला गेलेत त्यावेळी त्यांना पॅनलनी पण तेच विचारलं की तुमचं वय किती, 22 वर्ष का? तर ते म्हटले की नाही, अजून 22 पण पूर्ण नाही झालं, 21च वर्षांचा मी आहे. अकॅडमीमध्ये पण प्रशिक्षणाच्या दरम्यान सर्वात तरुण ते होते. काही त्यांच्याच वयाचे असतील, पण ते तेवढे गोंड बाळासारखे दिसायचे नाहीत जेवढे अन्सार सर दिसतात, त्यामुळे ते खूप कौतुकास्पद होतं. आणि दुसरं, पुण्यामध्ये आमचं युनिक अकॅडमीचं ऑफिस आहे फर्ग्युसन कॉलेजच्या बरोबर समोर आहे. त्याच्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे अनेक विद्यार्थी आम्ही पाहतो. येतात पहिल्या वर्षी, दुसरं वर्ष होतं, तिसरं वर्ष होतं, तिसऱ्या वर्षानंतर कुठे जातात अनेकांचा थांगपत्ता लागत नाही. पण अन्सारने फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाय ठेवण्यापूर्वीच हे ठरवलं होतं की इथून बाहेर पडल्यानंतर मी काय असेल. आणि तो प्रवास त्यांनी गेल्या वर्षी जो UPSCचा निकाल लागला त्याच्यातनं त्यांना फोन करून कोणाला, आईवडिलांना सोडून कोणाला वेगळं सांगायची गरज पडली नाही. देशभरातल्या माध्यमांनी अन्सार शेखनी कॉलेजच्या काळात काय केलं हे देशभरातल्या माध्यमांनी, वर्तमानपत्रांनी, न्यूज चॅनल्सनी संपूर्ण भारताला सांगितलं, सगळ्या भाषेतल्या माध्यमांनी सांगितलं. ही त्यांची खरी किमया होती. त्याच्यामुळे या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये 3 वर्षाच्या काळात अन्सार सरांचा प्रवास कसा होता, लहानपणापासून त्यांचं बालपण, त्यांनी अधिकारी व्हायचं कधी ठरवलं, जालन्यातलं त्यांचं शिक्षण, शेलगावमधलं त्यांचं शिक्षण आणि पुण्यात आल्यानंतरचा निर्णय, युनिक अकॅडमीमधनं मार्गदर्शन घेऊन तो सगळा संपूर्ण प्रवास, त्या प्रवास ऐकण्याची तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे तेवढीच ती आपल्या सगळ्यांना आहे. त्याचं कारण असं आहे की हा सगळा प्रवास याच्या आधी कदाचित अन्सार सर बोलून गेलेले आहेत, पण इमिजिएटली म्हणजे मला खूप जास्त कौतुक ज्याचं वाटतं ते म्हणजे प्रशिक्षण झाल्यानंतर, रुजू झाल्यानंतर मसुरीच्या अकॅडमीमध्ये पावटी सरांनी सांगितलं की सकाळी 5 वाजता आपण विद्यार्थी जेवढ्या शिस्तीने करत नाही तेवढ्या शिस्तीने त्यांना PT करायला लागते आणि संध्याकाळी 11 वाजता त्यांचा, रात्री 11 वाजता दिवस संपतो. या कालावधीत त्यांनी पुस्तक लिहिण्यासाठी वेळ कधी काढला म्हणजे हा मला असं वाटतं खूप मोठा संशोधनाचा विषय. पण ते पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्या पुस्तक लिहिण्यामागची तळमळ एवढीच होती की हा जो माझा प्रवास आहे तो तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडावा, तो ज्यांना वाचता येईल त्यांनी वाचावा, ज्यांना त्यातनं प्रेरणा घेता येईल त्यांनी घ्यावी. आणि अन्सार शेख केवळ एकच असू नयेत तर आणखी खूप अन्सार तयार व्हावेत ही त्यांची तळमळ होती. या सगळ्या तळमळीचा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. माननीय अन्सार शेख सर. ह्या विचारवंतावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय विष्णू आवटी सर, तुकाराम जाधव सर, विष्णू आवटी सरांचे आईवडील, त्यांचे शिक्षकवृंद, युनिकची सगळी टीम, माझे वडील, माझा भाऊ आणि इतर मंडळी आणि विचारमंचासमोर उपस्थित माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी, बंधू आणि भगिनी हा शब्द मी अवॉइड केलेला आहे. ओके, कारण सर मॅरिड आहेत, माझं व्हायचं आहे अजून. खरं तर मी विष्णू सरांसंदर्भात काही गोष्टी सांगू इच्छितो. 29 ऑगस्ट रोजी मी ट्रेनिंग जॉईन केलं. त्या दिवशी आमचा शपथविधी झाला आणि 29 ऑगस्टपासून आमचं ट्रेनिंग सुरू झालं. फाउंडेशन कोर्स असतो आधी 3 महिन्याचा. त्यामध्ये IAS, IPS, IRS जेवढे काही 27-28 सर्व्हिसेस आहेत त्या सगळ्या सर्व्हिसेसले लोक येतात. तिथं 3 महिन्याचं बेसिक ट्रेनिंग, फाउंडेशन त्यांचं होत असतं. त्यावेळेस आवटी सर तिथं आलेले होते आणि बऱ्याचदा पहिल्या 1 महिना सोडला तर नंतरचे 2 महिने बऱ्याचदा आवटी सरांना मी नाराज दिसायचो. त्याची वेगवेगळी कारणं होती, विशेषतः कौटुंबिक कारणं त्याच्या मागची होती आणि तिथं ॲडजस्ट व्हायला मला बराच वेळ लागत होता तिथल्या वातावरणामध्ये. आणि एकंदरीत तिथं जे काही सकाळी 5ला उठून PT वगैरे करावी लागायची, त्याच्यानंतर रेडी होऊन ब्रेकफास्ट करून 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत लेक्चर्स आणि लेक्चर्स नंतर मग पुन्हा काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असायच्या त्या कराव्या लागायच्या. त्यामुळे खूप थकायचो आणि कळत नव्हतं की एकंदरीत काय चाललेलं होतं. त्याचबरोबर 3 महिने रिझल्ट नंतरचा गॅप होता, त्यात अभ्यासाची सवय मोडलेली होती. त्यामुळे पुन्हा क्लासरूममध्ये अभ्यास करणं हे खूप अवघड जात होतं माझ्यासाठी. अशी बरीचशी कारणं होती. खूप नाराज असायचो आणि संध्याकाळी मग आमचं डिनर एकत्र असायचं ऑफिसर्स मेसमध्ये. त्यावेळेस मी जाणीवपूर्वक जिथं आवटी सर बसलेले असतील तिथं जाऊन मी बसायचो आणि मग आवटी सर वगैरे आम्ही गप्पा करायचो. सरांचा स्वभाव तुम्ही बघितला असेल, त्यांनी संघर्ष बराचसा केलेला, त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. परंतु ते तरी देखील बरेचशी मिश्किल आहेत. छान कॉमेडी करतात म्हणजे, त्यामुळे आम्ही बसल्यानंतर छान सरांशी गप्पा वगैरे करायचो आणि मूड फ्रेश व्हायचा माझा. हे त्यांच्याबद्दल.
त्यांच्या आईवडिलांचंही खरं म्हणजे कौतुक करण्या एवढा मोठा मी नाही आहे, पण जेवढा सरांना अभिमान मानतो अभिमान त्यांच्याबद्दल वाटतो तेवढाच अभिमान मला देखील वाटतो. माझी आई इथं उपस्थित नाही आहे, कारण तिला बऱ्याचदा आजारीच ती बऱ्याचदा असते, त्यामुळे माझी आई आधी शकलेली नाही आहे. माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ इथे आहे. त्याचबरोबर तुकाराम जाधव सर, ज्यांना मी त्यांचा क्लास लावल्यापासून माझा रिझल्ट लागल्यानंतर आणि रिझल्ट लागल्यानंतर ट्रेनिंग सुरू असताना देखील आणि कालपर्यंत देखील भरपूर त्रास दिलेला आहेत, असे जाधव सर देखील इथे उपस्थित आहे. मला खरं म्हणजे कळत नाही आहे की काय बोलावं. मी माझ्या प्रवासाबद्दल आता काहीच बोलणार नाही आहे, कारण रिझल्ट लागल्यानंतर भरपूर कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित असाल, त्याचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहे. त्यामुळे मी कसा घडलो याच्याबद्दल मी बोलणार नाही. थोडंसं पुस्तकाबद्दल आणि इन जनरल मला जे काही वाटतं तुमच्याबद्दल ते मी बोलणार आहे. खरं तर सर्वप्रथम मी आभार मानणार आहे जाधव सरांचे आणि युनिक अकॅडमीचे, कारण माझा रिझल्ट लागला आणि रिझल्टनंतर बऱ्याच ठिकाणी मी भाषणं वगैरे दिली, माझा प्रवास सांगितला. त्या प्रत्येक सांगण्यामागचा उद्देश हा होता की माझ्यासारखी बरेच मुलं असतात जे खूप वाईट परिस्थितीतून, माझ्यापेक्षाही वाईट परिस्थितीतून शिक्षण घेत असतात. अशा मुलांना प्रेरणा नसते की अरे काहीतरी होऊ शकतं का आपलं. मग माझा प्रवास ऐकल्यानंतर कदाचित त्यांना एक जर प्रकाशाचा किरण दिसत असेल की अरे असा माझ्यासारखाच किंवा माझ्यापेक्षाही वाईट परिस्थिती असणारा मुलगा जर IAS होऊ शकतो, ते देखील एवढ्या कमी प्रयत्नामध्ये आणि मराठीमधून, तर मी का होऊ शकत नाही. हा प्रवास आणि हा प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी मी खरं तर ती कार्यक्रम केले होते. आणि त्यातून मला बऱ्याच जणांनी फीडबॅक हा दिला की सर तुम्ही जे काही हे आज बोललेले आहात त्याच्यावरती तुम्ही पुस्तक लिहा, तुमचं आत्मचरित्र लिहा. सुरुवातीला माझ्याही मनात तो विचार होता की चला मी आत्मचरित्र लिहितो, परंतु मग नंतर माझ्या मनामध्ये विचार आला की आत्मचरित्र लिहिण्या एवढं मोठं अजून तरी मी काही केलेलं नाही आहे. मी फक्त एक परीक्षा होती, त्याची व्यूहनीती होती, ती व्यूहनीती बघितली, त्याची फॉलो केली, अभ्यास केला, पास झालो आणि संपलं. याच्यानंतरचा जो वेगळा प्रवास माझा सुरू होणार आहे तो प्रवास आणि माझं आयुष्य याच्यावरती मिळून मी एखादं पुस्तक येत्या 5-10 वर्षानंतर कधीतरी लिहेल, पण आत्मचरित्र मी लिहिणार नाही, कारण माझ्याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहीत होत्या. त्याच्यानंतर मग डोक्यात विचार हा आला की आमचा कार्यक्रम झाल्यानंतर बऱ्याचदा प्रश्नोत्तराचं सेशन असायचं आणि त्या सेशनमधून मुलं प्रश्न विचारायचे की जर हे कसं करावं ते कसं करावं, आणि प्रत्येक कार्यक्रमातून जे येणारे प्रश्न होते ते सारखेच होते. त्यामुळं असं वाटलं की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्या एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे. त्यामुळे मग मी विचार केला की मी पुस्तक लिहितो. आणि मी जाधव सरांचा आभार मी यामुळे मानतोय की मी त्यांना पहिल्यांदाच ती कल्पना सांगितली की सर UPSCची तयारी कशी करावी याच्यावरती मला विद्यार्थ्यांसाठी एक मराठी माध्यमातून पुस्तक लिहायचं आहे. सरांनी लगेचच होकार दिला. मला खरं म्हणजे होकाराची एवढ्या लवकर अपेक्षा नव्हती. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. इतरत्र जे कोचिंग क्लासेस असतात त्यांचा फायदा जर एखाद्या गोष्टीत असेल तर तो स्पर्धा परीक्षाच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अज्ञानी राहणं याच्यात त्यांचा खूप फायदा असतो. कारण जर तुम्ही स्पर्धा परीक्षेबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसेल तर डोळे झाकून तुम्ही कुठेतरी एखाद्या यशस्वी विद्यार्थ्याचं भाषण ऐकता त्यांच्या किंवा पुस्तकामध्ये तुम्ही त्यांची बातमी बघता आणि सरळ तुम्ही तो कोचिंग क्लास जॉईन करता आणि तुम्ही अज्ञानी असतात तुलनेनं त्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत. आणि हे अज्ञानी राहण्यातच बऱ्याचशा कोचिंगवाल्यांचा फायदा असतो. परंतु जाधव सर त्याला अपवाद होते, कारण ह्या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की आता आपण क्लास लावा किंवा नाही लावा, हा तुमचा प्रश्न आहे. ह्यामध्ये हे पण दिलेलं आहे, ह्या पुस्तकामध्ये हे पण दिलेलं आहे की तुम्ही क्लास लावावा की नाही लावावा. आणि त्यामध्ये मी सुरुवातीला असं म्हटलंय की जसं भाग मिल्खा भाग तुम्ही चित्रपट बघितला असेल की ज्यामध्ये मिल्खाला रेस जिंकायची असते, पण त्याला रेस कशी जिंकावी त्याच्यामध्ये कॅपॅबिलिटीज असतात. त्याला माहीत असतं की मी करू शकतो, पण मी कसं करू शकतो हे त्याला माहीत नसतं. आणि मग त्याचा एक कोच असतो, तो कोच त्याला सगळं सांगतो की तू कसं केलं पाहिजे. आणि मग तो त्याला म्हणतो की तू असा पळ, पण पळावं मिल्खाला लागतं, त्याच्या तोंडातनं रक्त पडेपर्यंत मिल्खाला पळावं लागतं. तसंच कोचिंगच्या बाबतीत असतं. हे मी त्यांना सांगितलेलं की तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असते, पण शेवटी मी हे देखील सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मार्गदर्शन करणारा जर तुमचा मित्र असेल, तुमची परिस्थिती हलाखीची असेल, शेतकऱ्याची तुम्ही मुलं असाल, तुमच्याकडे पैसा नसेल आणि तुमच्याकडं मार्गदर्शन घेण्याएवढी तुमची ऐपत नसेल, पण जर तुम्हाला एखादा सोर्स असा माहीत असेल, तो यूट्यूबवरती असू द्या, इंटरनेटवरती असू द्या, एखादा पुस्तक असू द्या, ज्यातून तुम्हाला कळत असेल की मी ही परीक्षेची तयारी अशा पद्धतीने करू शकता, तर तुम्हाला क्लास लावण्याची गरज नाही. ही ओळ त्यामध्ये लिहिलेली आहे. आणि एका कोचिंग इन्स्टिट्यूटने अशी ओळ आपल्या स्वतःच्या पुस्तकात लिहिणं ही खूप धैर्याची गोष्ट असते. ठीक आहे, तर हे काम जाधव सरांनी केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. पुस्तक लिहिण्यामागची भूमिका मी सर्वप्रथम सांगितलेली आहे की बऱ्याचदा कार्यक्रम व्हायचे आणि बऱ्याचदा येणारे प्रश्न सारखे होते आणि प्रश्न इंटरेस्टिंग असायचे. म्हणजे साताऱ्याला एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो, याचं कव्हर पेज त्या साताऱ्याच्या कार्यक्रमाचंच आहे. तर साताऱ्याच्या कार्यक्रमानंतर एक विद्यार्थी जवळ आला आणि तो डोळा लावून मला म्हणतोय की सर, मुलगी आणि अभ्यास एकत्र होतो का. आणि अशा विचित्र पद्धतीचे प्रश्न होते, सगळ्याच पद्धतीचे प्रश्न होते.
आणि फेसबुकवरती देखील माझं पेज ॲक्टिव्ह आहे, माझं अकाउंट आहे. त्याच्यावरून खरं म्हणजे प्रत्येकाला उत्तर देणं शक्य होत नाही, पण सुरुवातीच्या काळात मी कार्यक्रमाला जात असताना प्रवासामध्ये ते वाचायचो आणि त्यांना रिस्पॉन्सेस द्यायचो. तर जाणवत हे होतं की प्रत्येकाचे प्रश्न सारखे होते की सर बुक लिस्ट सांगा, सर मीडियम मराठी घेऊ किंवा हिंदी घेऊ, सर प्रेम करता करता अभ्यास होतो का, सर काम करता करता अभ्यास होतो का, सर गरिबाची मुलं होतात का, मराठीतून एक्झॅक्टली कसं करायचं, मराठीतून पुस्तकं मिळतात का, मराठीतून इंटरव्ह्यू दिल्यानंतर आपल्याला त्याचा काही दुष्परिणाम होतो का, आन्सर रायटिंगचं स्किल कसं डेव्हलप केलं पाहिजे, त्याची सुरुवात कुठून केली पाहिजे, कुठला पेपर वाचायचा, कसा वाचायचा, त्यातला कुठला भाग वाचायचा, अशी 50-100 प्रश्न सारखीच असायची. त्यामुळे ती प्रश्न मी नोट डाऊन करून टाकले आणि मग ट्रेनिंगला गेल्यानंतर खऱ्या अर्थानं मी ते पुस्तक लिहायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट मला ही जाणवत होती की माझ्या भाषणातून लोकांना हे पटायचं की अरे हा करू शकतो ना, पण तर मग मी पण करू शकतो, ही प्रेरणा झाली. पण मी कसं करू शकतो हे कळायचं नाही. त्यासाठी मी 2 कार्यक्रम घेतले होते. एक इथंच या सभागृहामध्ये 8 ते 9 तासाचं माझं लेक्चर झालेलं होतं, ज्यामध्ये मी सगळ्या तयारीबद्दल बोललो. त्यातला बराचसा भाग या पुस्तकात आहे. तो एक कार्यक्रम घेतला होता. तशाच स्वरूपाचा कार्यक्रम एक बारामतीला झालेला होता. पण मला हे जाणवत होतं की राज्यातल्या 2 शहरांमध्ये कार्यक्रम झाला म्हणजे सगळ्यांना पटलंय की कसं करायचं हे होणार नाही आहे. त्यामुळे एक पुस्तक लिहिणं देखील त्यासाठी गरजेचं होतं, जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, होतकरू आणि गरजू मुलांपर्यंत हे पुस्तक पोहोचेल, ही त्यामागची कल्पना होती. त्याचबरोबर आत्मचरित्राबद्दल मी बोललोय की मला आत्मचरित्र एवढ्या लवकर लिहायचं नव्हतं. एकंदरीतच पुस्तक लिहिण्यामागची ही सगळी जी होती त्यामागची प्रेरणा होती. माझं पुस्तक लिहून झालं. आता तुम्ही बऱ्याच लोकांनी ते वाचले असेल. त्याचं कारण असे की मला सुट्टी मिळत नव्हती माझ्या ट्रेनिंगमधून, कारण सरांनी सांगितलं असेल की किती हेक्टिक शेड्यूल असतो, त्यामुळे मला काही येण्यासाठी सुट्टी मिळत नव्हती. आणि त्यामुळेच आम्ही आधी पुस्तक अवेलेबल करून दिलं, कारण पुस्तक रेडी झालेलं होतं. मग ते तसंच ठेवण्यात अर्थ नव्हता, त्यामुळे आम्ही पुस्तक ते अवेलेबल करून दिलं. आणि आज मला सुट्टी मिळाली आठवड्याभराची. याच्यानंतर मला नादिया जिल्हा पश्चिम बंगालमधला, तिथं सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून माझी पोस्टिंग झालेली आहे, तिथं मी जाणार आहे. त्यामुळं आज खऱ्या अर्थानं आम्ही पुस्तक प्रकाशनाचा हा सोहळा करत आहोत. तुम्हाला काही जनरल गोष्टी मला इथं सांगायच्या आहेत की एक अधिकारी, आता आमचं 9-10 महिन्याचं ट्रेनिंग झालं आहे आणि त्यातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या ज्या ह्या पुस्तकात आलेल्या नाही आहे, कारण त्या ट्रेनिंगमधून शिकवल्या तर तिथं तर लिहिणं त्यावेळेस जमणारं नव्हतं. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना माझ्या पुस्तकातही मी सांगितलेलं आहे की कुठल्या स्किल्स तुमच्याकडं असणं गरजेचं असतं. म्हणजे त्यात तुमच्याकडे एक व्हिजन असली पाहिजे की मला कधी काय करायचं आहे, कधीपर्यंत ते करायचं आहे. एक टार्गेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यासाठी एक मोटिवेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःतल्याच ज्या ॲबिलिटीज आहेत, तुमचे विकनेसेस आहेत, तुमचे स्ट्रेंथ्स आहेत, त्याची जाणीव असणं देखील तुम्हाला गरजेचं असतो. मग अभ्यास करताना तुम्हाला संयम असणं गरजेचं असतं. त्या अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं असतं. अदरवाईज मग 3 तास अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी अभ्यासच नाही केला, किंवा 15 तास अभ्यास केला, दुसऱ्या दिवशी 2 तास अभ्यास केला, असं करून चालणारं नसतं. या सगळ्या अजून भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या पुस्तकात नोंदवलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये होणार आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की UPSC ही तुमची बोर्डासारखी एखादी एक्झाम नाही आहे. UPSC ही एक प्रकारची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेतून ज्यावेळेस तुम्ही तावून सुलाखून निघता त्यावेळेस तुम्ही एक चांगले अधिकारी होऊ शकता. तुम्हाला एक प्रसंग सांगतो. अनलॉफुल असेंब्ली नावाची एक गोष्ट असते. CRPC मध्ये सेक्शन 133 133 नावाचं सेक्शन आहे, त्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना बऱ्याच प्रकारच्या पॉवर्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये समजा 5 पेक्षा जास्त व्यक्ती एका ठिकाणी उपस्थित झाल्यात, त्यांच्याकडे हत्यारं आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की ही लोक आता काहीतरी हिंसाचार करणार आहेत. कायदा व्यवस्था राखणं ही पोलिसांबरोबरच जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी असते. मग अशा वेळेस तुम्ही काय करावं हे त्या सेक्शन 133 मध्ये सांगितलेलं आहे. मग अशा वेळेस आम्हाला शिकवलं की तुम्ही आधी काय करा, त्यांच्यातला जो तुम्हाला नेता वाटतो, कारण तुम्ही तिथं रुजल्यानंतर तुम्हाला कळतो की यांचा लीडर कोण आहे, त्या लीडरला आधी रिक्वेस्ट करून बोलवून घ्या. मग तो जर लीडर आला तर त्याच्याशी चर्चा करा, त्याला शांत करा. आणि मग तो शांत झाला तर ठीक. अदरवाईज जर तो शांत होत नसेल आणि पुन्हा जर तिथं काहीतरी होत असेल तर लीडरला परतच जाऊ द्यायचं नाही, तर तिकडंच अटक करून घ्यायची. ठीक आहे, ही पॉवर तुम्हाला आहे. समजा तो सुटला आणि मग पुन्हा तिथं काहीतरी तुम्हाला असं वाटतं की हिंसाचार होणार आहे, मग अशा वेळेस तुम्हाला तुमच्या त्या शिक्षणाचा वापर करून तुम्ही त्यांना एक वॉर्निंग देऊ शकता की बघा, तुम्ही जर इथून हल्ला नाहीत, इथून निघून नाही गेलात तर आम्हाला शक्तिबळाचा वापर करावा लागेल, हे तुम्हाला सांगावं लागतं. आणि जरी देखील ते लोक जात नसतील मग तुम्हाला अश्रुधुराचा तो वापर करावा लागतो, ज्याने खूप त्रास होतो. आम्ही स्वतः तो अनुभवले, आमच्यावरच आमच्या अकॅडमीने फेकलेले होते की तुम्हाला कळावं एक्झॅक्टली काय असतं. मग तरी देखील ती लोक जात नसेल तर मग तुम्ही पुन्हा वॉर्निंग देणार की आम्ही लाठीचार्ज करू. मग तुम्ही लाठीचार्ज करणार. तरी देखील ती लोक जात नसतील तर मग तुम्हाला त्याच्यावरती गोळीबार करावा लागतो. आणि त्याची परवानगी पोलिसांना किंवा आर्मी जर तिथं बोलवली असेल तर ती परवानगी त्यांना एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जो असतो, तहसीलदार असू द्या तिथं उपस्थित, किंवा जिल्हाधिकारी असू द्या किंवा SDM असू द्या, त्यांच्याकडून परवानगी लेखी घ्यावी लागते की यांच्यावरती गोळीबार करावा. मग गोळीबार करताना पोलिसांनी खाली बसून त्यांच्या कमरेच्या खाली गोळी मारायची, तर इथं मारसाल
ठीक आहे, हे पण आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे कमरेच्या खाली त्यांना गोळी मारायची, ज्यांना गोळी मारली त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये पण पाठवायचं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला मी फक्त एक सेक्शन CRPचं सांगितलेलं आहे. असे बरेचसे सेक्शन अंतर्गत तुम्हाला पावर्स आहेत. कुठेतरी तुम्हाला सर्च करायचं आहे, रेड करायचं आहे, एखाद्याला अटक करायची आहे, अशा बऱ्याचशा पावर जिल्हाधिकाऱ्याला असतात. तुम्ही विचार करा, ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुमच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या स्किल्स असल्या पाहिजे, आणि त्या स्किल्स तुम्ही एका रात्रीत त्या ट्रेनिंगमध्ये पण शिकत नसता. त्या स्किल्स तुम्ही ही जी परीक्षा, या परीक्षेच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही तावून सुलाखून निघतात, त्या स्किल्स आपोआप तुमच्यामध्ये येत असतात. मला आठवतं की मी खूप चिडचिडा होतो, म्हणजे 12वीपर्यंत फर्स्ट इयरपर्यंत खूपच चिडचिड करायचो मी, कारण मी एवढ्या वाईट परिस्थितीतून जगत होतो. त्यामुळे माझ्याकडे नेहमी प्रश्न असायचा. त्यामुळे मी कुणालाही रागवायचो, कोणाची चूक असली तरी रागवायचं आणि चूक नसली तरी रागवायचो, माझी चूक असली तरी मी त्याला रागवायचो. ठीक आहे, पण ते आता बदललेलं आहे, कारण ह्या प्रक्रियेतून अभ्यासाच्या मी गेलेलो आहे. कारण मी जर एखाद्याला काहीतरी बोललो तर अभ्यास करताना माझ्या डोक्यात तेच सुरू असतं, ह्याला पुढच्या वेळेस येऊ दे, याला हे सांगतो, मी हे सांगायला पाहिजे होतं त्याला, पण मी हे सांगितलंच नाही, त्याला दाखवतोच पुढच्या वेळेस. अशा गोष्टी अभ्यासात सुरू असतात तुमच्या डोक्यामध्ये. पण एकदा तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये पूर्ण मनाने उतरलात की मग ते विचार कमी कमी व्हायला लागतात. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स तुम्हाला एक IAS असताना गरजेचे असतात. जिल्हाधिकाऱ्याची प्रामुख्याने 2 कामं असतात. 2 विभागात आपण विभागू शकतो. एक प्रशासकीय असतं, ज्यामध्ये आपण म्हणूयात की महसूल गोळा करणं, शेती संदर्भातली काहीतरी वाद असतील ते सोडवणं. एक जजच्या पावर जिल्हाधिकाऱ्याला असतात, त्याला जिल्हा दंडाधिकारी म्हणतात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. एका जजच्या पावर देखील आपल्याला असतात. आणि दैनंदिन प्रशासन, कायदा सुव्यवस्था राखणं हे एक भाग झाला. आणि दुसरा भाग असतो विकासाचं प्रशासन जे असतं, ज्यामध्ये तुम्हाला शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स असतात, त्याची अंमलबजावणी करावी लागत असते. 150पेक्षा जास्त जिल्ह्याच्या पातळीवरती समिती असतात, ज्या समित्यांच्या थ्रू सगळ्या जिल्ह्याचा कारभार चाललेला असतो. त्याचा जो अध्यक्ष असतो तो जिल्हाधिकारी असतो. अशा बऱ्याचशा भूमिका तुम्हाला पार पाडाव्या लागतात. त्यामुळे लक्षात घ्या की ही एक फक्त परीक्षा नाही आहे, ही एक प्रक्रिया आहे. हा भाग माझ्या या पुस्तकातून मिसिंग होता, त्यामुळे इथं सांगणं मला गरजेचं वाटलं. आता ह्या पुस्तकाचं रचना अशा पद्धतीने केलेली आहे. मी एक प्लानर वाचलेलं होतं, त्यातली अडचण ही होती की ते वाचताना खूप टफ वाटायचं, ते की लँग्वेज किती अवघड आहे, याची कळतच नाही नेमकं सांगायचं काय यांना. मराठीत एकतर अवेलेबल नव्हतं, जे होते त्यातही थोडंसं टफ वाटायचं. त्यामुळे मी जाणीवपूर्वक ह्या पुस्तकाची भाषा अशी ठेवलेली आहे की तुम्हाला असं वाटायला पाहिजे की तुम्ही समोर बसलेले आहात आणि मी समोर बसून तुम्हाला हे पुस्तक वाचून दाखवतो किंवा मी तुमच्या समोर बसून बोलतोय. ही एक होती. दुसरी गोष्ट, ह्या पुस्तकाची रचना UPSCच्या लॉंग फॉर्मपासून ट्रेनिंगपर्यंत सगळं काही घडत असतं ते लिहिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की समजा तुम्ही आता 8वी 9वीला तुमच्यापैकी काही लोक असतील किंवा काही जणांनी 10वीची एक्झाम दिलेली असेल, त्यांना बेसिक्स माहीत असणं खूप गरजेचं असतं. म्हणून त्या अनुषंगाने UPSC काय असते, UPSC का करावं, हे सगळं सुरुवातीच्याच काही प्रकरणामध्ये दिलेलं आहे. त्याचप्रमाणे तुमच्यापैकी काही लोक असे असतील की ज्यांनी 2 अटेम्प्ट दिलेले आहेत, ज्यांनी 3 अटेम्प्ट दिलेले आहेत, काहींचं प्रिलिम झालं, काहींचं मेन्स नाही झालं, काहींचं इंटरव्ह्यू नाही झालं. ठीक आहे, अशी बरीचशी जण असतील. म्हणून समजा तुमचं प्रिलिम तुम्ही पास झालात पण तुम्ही मेन्स पास होऊ नाही शकला. त्याचं कारण जर तुम्हाला असं वाटत असेल की मला उत्तर कशी लिहावी मराठीतून हे माहिती नाही आहे, त्यासाठी यामध्ये उत्तर लिखाणाचा सराव कसा करावा हे देखील दिलेलं आहे. मी तयारी करत असताना दुर्दैवानं मला मॉडेल आन्सर काय असतं हे कुणाचं बघायला नव्हतं मिळालं, सिलेक्टेड झालेल्या कॅन्डिडेटचं. पण मी जाणीवपूर्वक तयारी करताना जाधव सरांनी स्वतः जे पेपर चेक केले होते, जे मी पेपर लिहिलेले होते ते पेपर मी टाकलेले आहेत त्यामध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल की प्रस्तावना कशी करायची असते, मधला त्याचा गाभा काय असतो, त्याचं कन्क्लुजन कसं करायचं असतं, कुठं 1 2 3 4 5 मध्ये उत्तर लिहायची, कुठं तुम्ही पॅराग्राफच्या स्वरूपात उत्तर लिहायची, हे सगळं देखील त्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळं प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू यापैकी कुठल्याही टप्प्यावर तुम्ही असा किंवा अगदी तुम्हाला काही जरी माहीत नसेल तरी तुम्ही ह्या पुस्तकाच्या साहाय्यानं सोप्यात सोप्या शब्दामध्ये UPSC म्हणजे एक्झॅक्टली काय हे सांगितलेलं आहे. बऱ्याचदा गोंधळ हा झालेला मी बघितलेला आहे. मी माझ्या भाषणातून, जाधव सर पण असायचे, आम्ही असायचो, मी माझ्या प्रत्येक भाषणातून हे सांगायचो की मी जर ही परीक्षा पास होऊ शकतो तर जगातला कुठलाही व्यक्ती ही परीक्षा पास होऊ शकतो. पण त्याच्या आधी मी सगळा माझा प्रवास सांगायचो, ज्यामध्ये मी सांगितलेलं होतं की मी 10 तास अभ्यास केला, 12 तास अभ्यास केला, इंटरव्ह्यूची कशी तयारी केली, मेन्सची कशी तयारी केली, माझा हात सुजायचा, सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या होत्या. ह्याकडं साफ दुर्लक्ष करून फक्त शेवटचं वाक्य की हा करू शकतो तर मी पण करू शकतो, जगातला कुठलीही व्यक्ती करू शकतो, हाच फक्त त्यातून विचार घेऊन बऱ्याच जणांनी कुठे कुठे कोचिंग्स लावलेत. त्यांना माहीतच नाही आहे की एक्झॅक्टली काय करायचं असतं आपल्याला, आणि त्यामुळं त्यांनी स्वतःचे पैसे घेतले. मी उदाहरणं बघितलेली आहेत की स्वतःची शेती विकून कोचिंग लावलं. आता कोचिंगवाले बिचारे करणार काय, त्यांचं काम तुमचा प्रवास सुकर करणं एवढाच आहे. आणि हे जाधव सरांनी देखील त्या कार्यक्रमातून सांगितलेलं होतं की अन्सार आमच्याकडे आला, आम्ही त्याला फीसमध्ये कन्सेशन दिली कारण आम्हाला वाटत होतं की हा विद्यार्थी करू शकेल, आणि त्याने ते करून दाखवलं. पण बरेच जण आपले असतात की त्यांना माहीतच नसतं की एक्झॅक्टली UPSCची तयारी करणं म्हणजे काय असतं. क्लास त्यांना सुकर करण्याचा प्रयास करत असतो, पण क्लासमध्ये 200 विद्यार्थी बसलेले असतात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष देणं त्यांना शक्य नसतं, त्यांच्या मर्यादा असतात. त्यांचं काम फक्त हेच असतं की तुम्ही जे वाचताय ते तुम्ही योग्य पद्धतीने वाचत आहात
आहात का, तुम्हाला त्याच्यावरती काही प्रश्न आहेत का, हे सगळ्यात मोठी गोष्ट असते. कारण क्लास फक्त पुस्तकामध्ये जे दिलेलं असतं ते क्लासमध्ये तुम्हाला सोप्या शब्दात सांगितलं जात असतं, त्याचा तुम्हाला फायदा होतो. पण तुम्ही स्वतः आधी पुस्तक वाचून तुमचे डाऊट्स काय आहेत का, जे डाऊट्स तुम्हाला असं वाटतं की पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात, ते प्रश्न विचारण्यासाठी क्लास लावायचा असतो. हे आपण सपशेल विसरतो. माझ्या क्लासमध्ये सरांना आठवत असेल की आम्ही ज्यावेळेस क्लासमध्ये होतो त्यावेळेस मी प्रश्न भरपूर विचारायचो, पण बरेच जण मी प्रश्न विचारल्यामुळं हसायचे की याला काय प्रश्न विचारला, याला काहीच येत नाही, अशा पद्धतीचं. त्यातलं कोणीच अजून सिलेक्ट झालेलं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रश्न विचारण्यासाठी आपण क्लास जॉईन करायचा तो ही सगळी मंडळी विसरलेली होती. त्यामुळं एक काय म्हणूयात आपण की त्याला कुठलाही विद्यार्थी असू द्या, त्याला क्लास लावल्यापूर्वी किंवा तयारी सुरू करण्यापूर्वी UPSC म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, ही परीक्षा कशी असते, याचे टप्पे काय असतात, पास होण्यासाठी काय काय मेहनत करावी लागतात, ती कशी करावी लागते, या सगळ्या गोष्टींची प्राथमिक माहिती असणं खूप गरजेचं असतं. माझ्या दुर्दैवानं मला ती मिळाली नाही. मला माझ्या स्वतःच्या ट्रायल अँड एरर पद्धतीनं मी शिकलो की स्वतः करायचं, त्यातून जे चुका होतील त्या चुका दुरुस्त करून मग पुन्हा आपण ते करायचं. या पुस्तकामध्ये ते बऱ्याच ठिकाणी मी सांगितलेलं आहे. त्यामुळं हे आधी ठरवा की तुम्हाला हे का करायचं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये पण मी काही गोष्टी त्याच्या संदर्भातल्या सांगितल्या आहेत. याचं पहिलंच प्रकरण आहे की UPSC म्हणजे UPSC का, तुम्ही का द्यावी. दुसरं प्रकरण आहे की UPSC म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, ह्या बेसिक गोष्टींची माहिती याच्यात दिलेली आहे. आणि मग आपण प्रिलिम्सची तयारी कशी करावी, CSATची तयारी कशी करावी, मेन्सची सगळ्या पेपरची तयारी कशी करावी, इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, आणि नंतर मग सिलेक्शन झाल्यानंतर काय, जर आपण फेल झालो पहिल्या प्रयत्नात तर कसं त्याच्यातून मार्ग काढावा, या सगळ्या गोष्टींची माहिती ह्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. पुस्तकावरील प्रतिक्रिया देखील मला खूप चांगल्या मिळालेल्या आहेत. एक गडचिरोलीचा विद्यार्थी होता ज्याला तिथं कोचिंग अवेलेबल नाही आहे आणि त्याची परिस्थिती नाही आहे की तो जॉईन करू शकेल, आणि त्याला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन देखील अवेलेबल नाही आहे. खूप मागास विभागातला तो मुलगा आहे. त्याच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचलं. या पुस्तकावरील तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे जर हे पुस्तक असेल तर ह्या पुस्तकावर पान नंबर 149 आणि अजून काही पानावरती चुकून माझा नंबर छापला गेलेला आहे की मी काय करायचं की उत्तर लिहिल्यानंतर पान गहाळ होऊ नये किंवा सरांना कळावं की हे कोणी उत्तर लिहिलेलं आहे, म्हणून मी सॉल्व बाय अन्सार शेख आणि मग XYZ माझा जो नंबर असेल तो नंबर मी त्याच्यावर लिहिलेला असायचा. आणि पुस्तक प्रकाशनाला जायच्या आधी मी म्हटलं होतं की सर हे नंबर फक्त खोडून टाका. 2-3 खोडले आणि बाकीचे खोडायचे राहून गेले. त्यामुळे बऱ्याच जणांचे मला फोन येत होते आणि इंटरेस्टिंग फोन होते. आधी मी त्या गडचिरोलीच्या विद्यार्थ्याचं प्रतिक्रिया सांगतो. त्यांनी मला फोन केला, इव्हनिंगचा वेळ होता आणि तो म्हटला की सर मी गडचिरोलीतल्या ह्या गावातला आहे, मी शहरात जाऊन तुमचं पुस्तक आणलं, पुस्तक मी वाचलं आणि त्यावर तुमचा नंबर होता, त्यामुळे तुम्हाला तुमची परवानगी न घेता कॉल करतो, त्याबद्दल माफ करा. पण म्हणे सर मी 23 वर्षाचा आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि खूप कोरडवाहू वगैरे शेती आमच्याकडे आहे, मी तयारी करू शकत नाही व्यवस्थित आणि पण मला खूप मोठं काहीतरी करायची इच्छा आहे. मी शाळेपासूनच माझा हुशार होतो पण परिस्थिती नसल्यामुळं मला शिकणं खूप अवघड होतं, त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी हा विचार करत होतो, पण ते कसं करायचं असतं याबद्दल काहीच अवेलेबल नव्हतं. मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचो पण त्यातून बऱ्याचदा प्रेरणाच मिळायची, पण करायचं कसं हे कळायचं नाही. पण आज तुमच्या पुस्तकामुळं मला ते अवेलेबल झालेलं आहे आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये मी देखील तुम्हाला IAS होऊन तुम्हाला भेटायला नक्की येणार. ही प्रतिक्रिया त्यांनी मला कळवलेली होती. एक महिला होत्या, 2012 पासून त्या तयारी करत होत्या, त्यांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांना मुलगा आहे आणि त्यांचं बाळंतपणासाठी त्या औरंगाबादला आलेल्या. त्या औरंगाबादच्याच होत्या. त्यांनी मला फोन केला. ते म्हटले बघ फक्त रागावू नकोस की मी तुझी परवानगी न घेता तुला फोन घेतला, कारण प्रॉब्लेम हा आहे ना की जर सगळ्यांनी तुम्ही विचार करा 8000 लोकांपर्यंत आतापर्यंत माझा तो नंबर पोहोचलेला आहे आणि मी ट्रेनिंगमध्ये असतानाही मला फोन होतात, मी फ्री झाल्यानंतर आधीच दिवसभर बोर झालेलो असतो, त्यातून मग पुन्हा कॉल येत असतील तर तुम्ही विचार करू शकता की किती वाईट वाटतं, म्हणजे किती ते इरिटेटिंग होऊन जातं. थोडं 2-4 फोन आले तेवढं ठीक असतं, पण मग परवानगी न घेता त्यात इंटिमेट न करता जर फोन आला की मग थोडंसं हे होतं. मग ते त्याने आधी सांगितलं की बघ रागावू नकोस, पण मी तुझं पुस्तक वाटलं, मला त्याच्यातून खूप प्रेरणा मिळाली आणि मी देखील आता चांगल्या प्रकारे तयारी करणार आहे. मी 2012 पासून तयारी करते, ज्यावेळेस तू 12वीला होता आणि तयारी करत असताना मी खूप चुका केल्या आहेत. माझं त्यामध्ये लग्नही झालं, आता मला मुलगाही झाला आहे, त्यामुळे माझ्या भरपूर चुका झाल्या, पण माझ्या त्या चुका एक्झॅक्टली काय होत्या त्या मला ह्या पुस्तकातून कळालेल्या आहेत, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. एक मला बारामतीवरून फोन आला, रात्रीचे 2 वाजलेले होते, मला सकाळी 6ला PT उठायचं होतं, त्यामुळे मी 11-11:30ला झोपलेलो होतो. रात्री 2 वाजता माझा फोन वाजतोय आणि फोन जर कानाजवळ ठेवलेला असतो त्यामुळे तो व्हायब्रेट होतोय, म्हणून मी अननोन नंबर होता, मी तरी झोपेत तो उचलला. म्हटलं बोला कोण बोलताय? तो म्हटलं सर मी XYZ बोलतोय, बारामतीमधून तुमचं पुस्तक मला मिळालेलं आहे, खूप छान लिहिलं आहे सर पुस्तक. म्हटलं ठीक आहे, अजून काय? मग ते म्हणतात काय नाही सर, फक्त तुमचा आवाज ऐकण्यासाठी फोन केला होता. तुमच्या बऱ्याच जणांकडं नंबर आता तो आला असेल,
तो मी बंद करू शकत नाही, कारण माझा तो ऑफिशियल नंबर आहे, तो बऱ्याच जणांकडे आहे, त्यामुळे मी तो नंबर बंद करू शकत नाही. पण कृपया करून व्हॅलिड काहीतरी तुम्हाला एखाद्या गोष्टीची खूपच गरज असेल ज्या पुस्तकात दिलेलं नाही आहे, तरच कृपया करून मला फोन करा. अदरवाईज मी खूप इरिटेट झालो आहे त्या कॉल्समुळं. 2-4 कॉल्स ठीक असतात, जेन्युइन लोकांची कॉल्स आले तरी ठीक असतात, पण जर असा रात्री 2 वाजता फोन येत असेल की सर फक्त तुमचा आवाज ऐकण्यासाठी फोन केला आहे, म्हटलं ठीक आहे, ऐकलाच ठेवतो मग आता मी, आणि मग मी फोन ठेवला. सो प्लीज तसं करू नका. विष्णू सरांबद्दल 1-2 गोष्टी मला खरं म्हणजे बोलायच्या आहे त्यांच्या पुस्तकाबद्दलच्या. माझं ट्रेनिंग सुरू होतं आणि सरांचं फाउंडेशन कोर्स संपल्यानंतर सर निघून गेले, पण IAS जे असतात त्यांचं मसुरीमध्येच पुढचे काहीतरी एक 22 आठवडे ट्रेनिंग सुरू असतं. आणि त्या दरम्यान सरांचं पुस्तक आणि माझं पुस्तक अवेलेबल झालेलं होतं, पण माझ्यापर्यंत माझंही आणि सरांचंही पुस्तक पोहोचलेलं नव्हतं. तर मी सरांना सांगितलं की सर मला तुमचं पुस्तक तेवढं मिळवून द्या. मग सरांचं पुस्तक मला मिळालं, पण मला वेळच मिळत नव्हता की मी कधी ते पुस्तक वाचू. आणि ट्रेनिंगमधूनही एवढ्या गोष्टी सगळ्या होत होतं की वाचावंसं वाटत नव्हतं, कुठलीच गोष्ट वाचायची वाटत नव्हती. पण मग एकदा सरांनी म्हटलं की सर म्हटलं आज मी तुमचं पुस्तक नक्की वाचणार. मग मी म्हटलं की आपण तुकड्यात वाचूयात, 180 पानांचं आहे, दररोज 20 पानं वाचूयात, आणि मी इव्हिनिंगला लंच वगैरे करून 1 तासभर म्हणून आपण पुस्तक वाचूयात आणि मग झोपून जाऊयात. आणि सरांचं पुस्तक वाचायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी 3-3:30 वाजेपर्यंत ते पुस्तक वाचत होतं. ते पुस्तक एवढ्या छान पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये फ्लो एवढा छान आहे की मला ते थांबवत नव्हतं. ते पुस्तक एकदा घेतल्यानंतर वाचूनच संपवायचं असं वाटत होतं, कारण प्रत्येकच गोष्टी अशी मी स्वतःला एवढं कनेक्ट करू शकतो. सरांच्या पुस्तकाचं महत्त्वाचं हे की तुम्ही गरिबाची मुलं आहात, दलित आदिवासी समुदायातले आहात, तुम्ही अल्पसंख्याक आहात, तुम्ही खूप गरिबी जर स्वतःच्या घरीमध्ये बघितलं असेल तर कुठलाही जो व्यक्ती असेल तो त्या पुस्तकामध्ये सरांनी जे स्वतःच्या गरिबीचे आणि बालपणाचे प्रसंग दाखवलेले आहेत त्याच्याशी तुम्ही स्वतःला रिलेट करू शकता. म्हणजे घरी वडील आहेत जे लहानपणापासून अंध आहेत, एक ॲक्सिडेंटमुळं त्यांचं अंधत्व आलेलं, किंवा त्यांची आई असेल जी अपंग आहे, त्यांना ऐकायला येत नाही. त्याच्यानंतरच एक आदिवासी कुटुंब, सालगड्याचा मुलगा, त्या सालगड्याला सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे बघावे लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव आणि समाजाकडून होणारी कुचंबणा, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वाचत असाल किंवा मी जेव्हा वाचत होतो त्यावेळेस मी स्वतःला त्याच्याशी रिलेट करू शकत होतो की यार एक्झॅक्टली म्हणजे हे माझ्यासोबत देखील झालेलं आहे. हे सगळ्यात मोठं मला ते वाटत होतं, खूप भरून येत होतं. आणि मग मी सरांना फोन केल्यानंतर म्हटलं की सर तुमच्या पुस्तकाबद्दल मला लिहिण्याची खूप इच्छा होत आहे की लिहून मी तुम्हाला एक तुमची प्रतिक्रिया द्यावी. म्हटलं सर पण माझ्याकडं शब्द अपुरे पडत आहेत की मी तुमच्या पुस्तकाबद्दल नेमकं लिहू तरी काय, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी असं वाटतं की हे मी देखील भोगलेलं आहे. त्यामुळे UPSCची तयारी करत असताना तुम्हाला एक प्रेरणा गरजेची असते आणि मार्गदर्शन गरजेचं असतं. प्रेरणा मी म्हणेल की माझ्या पुस्तकाचा एक शेवटचा चॅप्टर सोडलं तर त्याच्या पलीकडे कुठं मिळणार नाही. पण तुम्हाला जर प्रेरणेची खूप जास्त गरज असेल आणि कुठेतरी आयुष्यामध्ये असं वाटत असेल की आता मी सुसाईड करावं, तर ते सुसाईड करण्याआधी एकदा तरी एक चांगलं काम करावं, म्हणजे सरांचं पुस्तक वाचावं. आणि पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सुसाईड करायची अजिबात गरज वाटणार नाही. त्याच्यानंतरची एक गोष्ट ही सांगायची आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणं टफ आहे, खूप अवघड आहे, पण ते अशक्य असं नाही आहे. ते मी शक्य करून दाखवले, सरांनी शक्य करून दाखवले, पण त्याच्यासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. त्या गोष्टी कुठल्या आहे ह्या माझ्या पुस्तकातून मी सांगितलेल्या आहेत. मी त्याच्या आधीही सांगितलेलं आहे की किती मेहनत घ्यावी लागते, कसा अभ्यास करावा लागतो. मी तुम्हाला सांगतो, मी पुण्यात असताना गोखलेनगरच्या एरियामध्ये राहायचो आणि तिथून माझा जो सरांचा क्लास होता तो झाशी राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याजवळचा तो क्लास होता. आणि तिथं जाण्यासाठी मला जवळजवळ 3-3.5 किलोमीटरचं ते अंतर असायचं. माझ्याकडे एक गिअरची सायकल मी घेतली होती जुनी, ती सायकल घेऊन मी जायचो. सायकलीचे बरेच वेगवेगळे प्रसंग आहेत, आता कधीतरी सांगेल. आणि म्हणजे चेन पडली, कुठंतरी धडकलो कोणाला तरी, अशा बऱ्याचशा गोष्टी असायच्या. पण मग जातानाचा मला एक 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागायचा. 6 ते 8 रात्री माझा क्लास असायचा. मी 5-5:30ला निघायचो आणि मग मी काय करायचो की प्रत्येक लेक्चर सरांचं जे असायचं ते तिथं रेकॉर्डिंग लावायचो आणि सायकलीवरती परत क्लासला जाताना कानामध्ये ते घालायचो, हेडफोन घालायचो आणि मग ऐकत 20 मिनटं जे काही सरांनी शिकवलं असेल ते ऐकत मी क्लासपर्यंत पोहोचायचो. ज्या दिवशी मी ठरवलं की माझा 10 तास मला आज अभ्यास करायचा आहे आणि मला टार्गेट हे चॅप्टर्स मला संपवायचे आहे, ज्या दिवशी मी कुठेतरी टाइमपास केला गरज नसताना, म्हणजे टाइमपास तासभर मी करायचोच, मी माझ्या पुस्तकात पण दिलेलं आहे, माझा सगळी वेळापत्रक मी दिलेलं आहे कसं मी अभ्यास करायचो. जर मला वाटलं की आज मी गरजेपेक्षा जास्त टाइमपास केला आणि माझं टार्गेट कंप्लीट नाही झालं, ऑनेस्टली स्पीकिंग मला त्या रात्री झोप यायची नाही. आणि तसं तुमच्यासोबत देखील झालं पाहिजे. तुम्हाला गिल्टी वाटलं पाहिजे, अपराधीपणाची भावना वाटली पाहिजे की अरे माझे आईवडील एवढ्या परिस्थितीतून मला शिकवतायत आणि माझ्यासमोर हे टार्गेट आहे आणि असं असताना देखील मी अभ्यास आज केलेला नाही, याचं तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे. आणि जर तुम्हाला वाईट वाटत असेल तरच हे लक्षात घ्या की तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. जर तुम्हाला त्याचं काहीच वाटत नसेल तर मग थोडंसं अवघड होऊन जातं. ही परिस्थिती तुम्ही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. या पुस्तकाबद्दलचं एक थोडंसं शेवटचं सांगतो, कारण मला माहिती आहे की माझं भाषण लांबच चाललेलं आहे.
एक प्रकरण आहे आम्ही बी घडलो नावाचं, यशस्वी अधिकाऱ्यांची मनोगत, 7 ते 8 अधिकाऱ्यांची मनोगत मी त्यात टाकलेली आहे. कारण मला असं वाटतं की फक्त माझी स्टोरी किंवा आवटी सरांची स्टोरीच फक्त प्रेरणादायी नाही आहे. यशस्वी होणारा प्रत्येक उमेदवार हा हिरो असतो त्याच्या लाईफचा. कारण त्यांनी आर्थिक नसेल तर इतर कुठली तरी त्यांनी परिस्थिती, वाईट परिस्थिती त्यांनी हाताळलेली असते. तसं एखादी महिला असेल, तुमच्यापैकी बऱ्याचशा मुली आहेत, महिला आहेत, त्या बऱ्याच जणी तयारी करतात आणि घर सांभाळून, मुलगा सांभाळून किंवा त्यांची इतर जर नोकरी असेल तर ते सांभाळून अभ्यास कसा करावा ही त्यांच्यासमोर हा प्रश्न असतो. म्हणून आमच्यासोबत ट्रेनिंगला अमृता दोहान नावाच्या मॅडम होत्या. ही 7 जण अशी आहेत की 7 जणांची वेगवेगळी स्टोरी आहेत. त्यातले अमृता दोहान मॅडमची मी गोष्ट सांगतो. त्यांनी त्या मेडिकल कॉलेजला शिकवायला होत्या, MBBS कॉलेजला गव्हर्नमेंटच्या त्या मुलांना शिकवायला होत्या. त्यांचा एक मुलगा देखील होता आणि असं असताना देखील त्यांनी पहिल्या आणि शेवटच्या, कारण वयानुसार त्यांचा तो शेवटचा अटेम्प्ट होता, पहिल्या आणि शेवटच्या अटेम्प्टमध्ये, त्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये IPS त्या झाल्या. घरची कुटुंबाची परिस्थिती सांभाळून, मुलाला सांभाळून, जॉब करून दिवसा, आणि जॉब म्हणजे साधा नाही, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवणं, हे करून त्यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांनी ते यश गाठलं. त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच भगिनी असतील, महिला असतील की ज्या घर वगैरे सांभाळून करतायत, तर त्यांच्यासाठी प्रेरणा मिळावी. कारण मी असं काही केलेलं नव्हतं, ठीक आहे, त्यामुळं माझ्यातून मिळायची ती प्रेरणा माझ्या त्या संदर्भातली ती परिस्थिती असणाऱ्या लोकांना ठीक होतं, परंतु आपल्यासारखीच ही देखील लेडी आहे आणि हिने देखील ते अचीव केलेलं आहे, त्यामुळे मी हे अचीव का करू शकत नाही, हा प्रश्न त्यामध्ये निर्माण करण्यासाठी मी ते प्रकरण त्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडं बोललं जातं ना की तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, मी एक फेसबुकवरती पोस्ट वाचलेली होती. पुण्यामधलं एक XYZ व्यक्ती आहे, तिथलं एखादं कोचिंग क्लास ते चालवतात आणि त्यांनी फेसबुकवरती एक टाकलं होतं की मी सध्या बघतोय की यशस्वी झालेले बरेचसे विद्यार्थ्यांचे मी व्हिडिओ बघतोय आणि त्यातून मला असं दिसून येतोय की लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी ही मुलं UPSCला अगदी सोपं करून सांगतायत, परंतु मी ह्या विद्यार्थ्यांना, यशस्वी कॅन्डिडेटला सांगू इच्छितो की UPSC पास होण्यासाठी एक सर्टन लेवलचा इंटेलिजन्स गरजेचा असतो. सर्टन लेवलचा इंटेलिजन्स तो कुठल्या जातीच्या लोकांकडे असतं, कुठल्या समुदायातील लोकांकडे असतं, कुठल्या आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांकडे असतं, हे त्यांनी सांगावं. ते त्यांनी सांगितलेलं नव्हतं, पण एक प्रेज्युडाईज तयार झाला होता की एक सर्टन लेवलचं इंटेलिजन्स तुमच्याकडे असलं पाहिजे. किंवा बरेच जण म्हणतात की याला लहानपणापासून हुशार असणं गरजेचं असतं, किंबहुना माझ्या भाषणातून आधीचा हा गैरसमज झाला असेल की अरे 12वीला 91% मार्क्स होते, 10वीला पण चांगले होते, कॉलेजलाही चांगलं होत्या म्हणून झाला असेल कदाचित. असं काही नाही आहे. एक शीतलवाली नावाचा माझा मित्र आहे, तो इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये सध्या कार्यरत आहे आणि तो 12वीला फेल झालेला आहे. 12वीला फेल झाला आहे, लॉ केला, लॉच्या फर्स्ट इयरला देखील फेल झालेला आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे एक 6 पानाचं मला राईटअप देऊन ह्या पुस्तकामध्ये आम्ही त्याची स्टोरी टाकलेली आहे की यासाठी लहानपणापासून हुशार असणं गरजेचं नसतं, यासाठी फक्त तुम्हाला काय वाचतोय ते कळत असणं आणि तुम्ही ते व्यवस्थित वेळ देऊन वाचणं, म्हणजे हार्डवर्क तुमचं आणि त्याच्यातलं थोडंसं स्मार्टवर्क, हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही परीक्षा यशस्वी होऊ शकता, हे त्याने त्यात सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमच्या कोणाच्या मनामध्ये जर न्यूनगंड असेल की मी हे करू शकणार का नाही, तर त्यासाठी तुम्ही त्याची स्टोरी आवर्जून वाचा. मग अजून थोडेसे इलिट क्लासमधली काही लोक असतील की फॉरेनमध्ये शिकलो आपण, फॉरेनमध्ये आपण काम करतोय, असे लोकांनी भारतात येऊन आपल्या मातृभूमीची सेवा करावी, याला प्रेरणा मिळावी म्हणून रोहन बोत्रे नावाचा माझा मित्र जो सध्या IPS आहे, IPS त्याला UP कॅडर मिळालेला आहे, UPला तो जॉईन करणार आहे, तो अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होता आणि सगळ्या गोष्टी त्याला अवेलेबल असताना देखील तो भारतात येऊन UPSCची तयारी करतो आणि तो IPS देखील झालेला आहे. अशा 7 स्टोरीज वेगवेगळ्या लोकांच्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला त्या स्टोरीज त्यांच्या वाचायला, त्यांचा प्रवास वाचायला नक्की आवडेल. आणि याच्या पलीकडे अजून काय सांगू, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, आज पुस्तकाबद्दलही सांगितलेल्या आहेत. सो पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्यामध्ये चढउतार तुमच्या खूप. आज IAS ऑफिसर जरी झालेलं असलो तरी याचा अर्थ असा नाही आहे की मी खूप आनंदी आहे, म्हणजे जगात माझ्या एवढा आनंदी आणि सुखी व्यक्ती असा कुठे आहे, असं काहीही नाही आहे. प्रत्येकाचे आपापले वेगळे प्रश्न असतात. तुमची परिस्थिती बदलली की प्रश्नांचे स्वरूप देखील बदलतात, पण प्रश्न शेवटपर्यंत कधी काही संपत नसतात. तशाही परिस्थिती तुमच्यावर असेल, तुमच्या आयुष्यामध्ये चढउतार सुरू असतील. फक्त एकच करा की कुठलाही डिसिजन घेण्यापूर्वी डोळे झाकून आपल्या आईवडिलांचं, आपल्या परिस्थितीचं स्मरण करा आणि एक फक्त पॉझिटिव्ह मनामध्ये ठेवा की मी ही गोष्ट करू शकतो. तुम्ही हा जर विचार सुरू केला तर मला असं वाटतं की यश तुमच्यापासून फारसं दूर नाही आहे. इथं मला एवढा वेळ ऐकून घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार मानतो. एवढा ऊन असताना देखील, म्हणजे आमच्या मसुरीत छान आहे, 17-18 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आम्ही ज्या दिवशी निघत होतो त्या दिवशी गारांचा पाऊस आमच्याकडे झाला, त्यामुळे आम्ही रात्री झोपताना मला स्वेटर वगैरे घालावं लागतं, अशी छान वातावरण आहे तिकडे. पण इकडे आल्यानंतर एवढा ऊन मी अनुभवतोय आणि एवढ्या उन्हात देखील तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी एवढ्या दुरून आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम सोहळा इथं आयोजित करण्यासाठी जी मेहनत युनिकच्या टीमने घेतली त्यांचाही आभार मानतो. आवटी सर या ठिकाणी आलेत आणि स्वतःच्या
पालकांना घेऊन आले, ज्यांच्याकडून मला बसल्या बसल्या खूप जास्त प्रेरणा मिळत होती आणि भरून येत होतं. त्याबद्दल आवटी सरांचा आणि त्यांच्या पालकांचाही आभार मानतो. आणि माझे दोन शब्द नाही म्हणणार, माझं मनोगत इथं संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अन्सार सर. आपलं हे मार्गदर्शन सगळ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल आणि आपल्या या सगळ्यांच्या वतीने तुमच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा देखील मी व्यक्त करतो. यानंतर मी दैनिक अकॅडमीचे संचालक आणि या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक मान्य तुकाराम जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी समारोपीय भाषण करावं. तुकाराम जाधव सर. नमस्कार. माझे मित्र समाधान महाजन सर, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, खरं तर ते मुद्दाम होऊन या कार्यक्रमासाठी आलेले आहेत नाशिकवरनं इथंपर्यंत. ज्या दोन व्यक्तींनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी इथं जे आपण जमलो आहोत त्यातले आवटी सर आणि अन्सार शेख. आवटी सरांचे आईवडील, अन्सार शेख यांचे वडील आणि बंधू, युनिकच्या औरंगाबाद शाखेचे समन्वयक कपिल हांडे सर, माझे सहकारी भारत पाटील सर, सर्व टीम, पत्रकार मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुमचे 5 मिनिटं घेतोय कारण खरं तर बोलण्यासारखं फार काही नाहीये. पण तरी देखील मला असं वाटते की कोणत्या भूमिकेतून या दोन पुस्तकाचं प्रकाशन करण्याचा निर्णय युनिक अकॅडमीने घेतलेला आहे. हे एक प्रकारचं रिपिटेशन पण आहे की जेव्हा तुम्ही भारतीय समाजाकडे बघता तर तुम्हाला असंख्य प्रकारच्या डिसॅबिलिटीज दिसतात. म्हणजे जातीमुळे येणाऱ्या, धर्मामुळे येणाऱ्या, आर्थिक परिस्थितीमुळे म्हणजे वर्गामुळे येणाऱ्या, लिंगभावामुळे म्हणजे जेंडर, त्याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. अशा अनेक कारणांमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बलता, वंचितांचा सामना लोकांना करावा लागतो. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला ही गोष्ट खरी आहे की यातनं बाहेर पडण्याचा मार्ग कुठला आहे. तर मला वाटते की त्याची जिवंत उदाहरण म्हणून आज हे दोन जे मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे आणि तो मार्ग आहे शिक्षणाचा. म्हणजे महात्मा फुलेंनी 19th सेंचुरीमध्ये सांगितलं, स्वतःच्या कुटुंबापासून त्याची सुरुवात केली आणि हे जगाला त्या काळामध्ये दाखवून दिलेलं आहे की तुम्ही तुमची परिस्थिती कसल्याही प्रकारची असली, कितीही अडचणी तुमच्या वाट्याला आल्या तर त्यातनं तुम्हाला मार्ग काढता येऊ शकतो. त्याचं साधन म्हणजे शिक्षण आहे. युनिक एक संस्था, म्हणजे 10 वर्ष या संस्थेला आता पूर्ण होत आहेत आणि काही मूल्य आम्ही म्हणजे एक कंपनी, प्रायव्हेट कोचिंग क्लास हे सगळं एका बाजूला सांभाळत असताना काही मूल्य आम्ही जपलेली आहेत. आणि आमच्या संस्थेचा एक मोटो आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तो माहिती आहे की एम्पॉवरमेंट थ्रू नॉलेज. आणि नॉलेज गेन करण्याचा अनुभव जसा एक सोर्स असतो, त्याचा दुसरा एक ज्याला आपण फॉर्मल एज्युकेशन मानतो तो एक महत्त्वाचा सोर्स आहे. त्यामुळे मला असं वाटते की संस्था म्हणून जी काही मूल्य आम्ही जपत आलेलो आहोत, मला असं वाटते की तोच धागा पुढे नेण्याचं काम हे दोन अधिकारी वेगवेगळ्या पद्धतीनं करणार आहेत, याच्याबद्दल मला खात्री वाटते. दुसरी जी एक महत्त्वाची गोष्ट आहे की परिस्थिती कितीही कठीण असू द्या, त्यातनं बाहेर कसं काय आपण पडू शकतो. त्यातला दुसरा एक भाग असतो, त्याला मी मार्गच म्हणेन की तुमचे पालक तुमच्या समोर तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचं स्वप्न निर्माण करतात ते. आणि आवटी सरांनी अगदी थोडक्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता की काम करत असताना त्यांच्या वडिलांनी जी शंका विचारलेली होती की हे सगळं इतकं मोठं काम, याचा एवढा मोठा व्याप असतो, इतकी लोक काम करत असतात, यांचा पगार कोण करतं. म्हणजे जो कोणी करत असेल आणि ज्यांच्या थ्रू हे होत असेल तो कोणीतरी मोठा अधिकारी असणार. म्हणजे तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही जी अशी मोठमोठी स्वप्न दाखवण्याचं जे काम असतं तर ते पालक करत असतात. त्यामुळं पालकांचे आभार जितके मानावेत, म्हणजे कदाचित हा शब्दप्रयोग देखील आपण वापरता कामा नये पालकांच्या संदर्भामध्ये, पण मला असं वाटतं की औपचारिकतेचा भाग म्हणून मला तो उल्लेख करावा असं वाटतो. पालकांनी जर अशी स्वप्न दाखवली नाहीत तर पालक पुढं काय करते, पाल्य पुढं काय करतील, या संदर्भामध्ये आपल्याला अनेक शंका मनामध्ये निर्माण होताना दिसतात. म्हणून मी असं म्हणेन की पालक आणि स्वप्न याचं एक अतूट नातं आहे आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रयत्नांची रुजुवात जी असते तर त्यातनं होत असते, म्हणून तो भाग महत्त्वाचा मला वाटतो. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की स्वप्न तुम्हाला दाखवली गेलेली आहेत आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे, पण मग ती सत्यात उतरावी लागतात. आणि मला असं वाटतं की त्याच्या म्हणजे आपण जर एक नाणं मानलं आजच्या या सगळ्या ह्याला रूपकाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं असेल तर त्या नाण्याची एक बाजू आवटी सर आहेत आणि त्या नाण्याची दुसरी बाजू अन्सार शेख आहेत. मी त्याला दुसरं एक उदाहरण वापरेन की आवटी सरांचं संबंध पुस्तक वाचत असताना आपल्या भारतीय समाजातल्या अनेक व्यक्तींना कुठल्या प्रकारचा खडतर जीवन संघर्ष करावा लागतो, त्यातनं जावं लागतं, हे शब्दाला आपल्याला लक्षात येतं. म्हणजे
मी वाक्य म्हणणारच नाही, म्हणजे प्रत्येक शब्द आणि अत्यंत प्रांजळपणे प्रामाणिकपणे त्यांचा तो सगळा प्रवास त्यांनी कथित केलेला आहे. सो जीवन संघर्ष कशाला म्हणायचं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आवटी सरांचं पुस्तक मला असं वाटतं की पायाभूत आहे. आणि हे सगळं अशा प्रकारचं जीवन वाट्याला आल्यानंतर ते सगळं आपल्याबरोबर बाळगत एक मोठं स्वप्न बघायचं, त्याला सत्यात उतरवायचं, तर मग तिथं तो दुसरा टप्पा येतो. आणि मला वाटते की अन्सार शेख यांच्या पुस्तकातनं ती बाब आपल्याला प्रकर्षानं समोर येते, किंबहुना त्याचा तो उद्देशच होता. म्हणजे ते काय आहे तर एकदा का आपण या परीक्षा देण्याचा निर्णय घेतला, मग ती XYZ आहे, तिचं स्वरूप अमुक आहे, तिचा सिलेबस आहेत, विषय आहेत वगैरे वगैरे वगैरे, तर हे सगळं तुम्हाला प्रत्यक्षामध्ये जगावं लागतं. सो थोडक्यामध्ये त्यांनी जो एक उल्लेख मध्ये केला होता की ज्या दिवशी माझा अभ्यास ठरवल्याप्रमाणे 10 किंवा 11 तास नियोजित पद्धतीनं होत नसेल तर त्या रात्री मला झोप यायची नाही. आता हे सक्सेसफुल झाल्यानंतरच केलेलं विधान नाही आहे, लक्षात ठेवा. तर हे खरोखर तो जगलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्या पुस्तकामध्ये अभ्यासाचा संघर्ष जो आहे तर तो अभ्यासाचा संघर्ष तुम्हाला UPSC म्हणजे काय इथं पासून शेवटी ज्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, जे इतर जे अधिकारी होते, कोणी IPS झाला, IFS झालं, वेगळ्या पार्श्वभूमीतनं येऊन ते झालेले आहेत, मुलगा आहे, मुलगी, सगळ्या प्रकारच्या बाबींचा त्यांनी उल्लेख केले. आणि अशी 7 ज्याला प्रातिनिधिक उदाहरणं म्हणूया तर त्यांच्या मुलाखती जाणीवपूर्वक त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. सो मला असं वाटतं की जीवन संघर्ष लक्षात घ्यायचा असेल तर आवटी सरांचं पुस्तक पायाभूत आहे. आणि अभ्यास काय असतो, त्याच्याशी संघर्ष कसा करायला लागतो आणि त्या माध्यमातून ते जे स्वप्न आपण पाहिलेलं असतं ते सत्यात कसं उतरवायचं याची किल्ली आपल्याला एका अर्थाने अन्सार शेख यांच्या पुस्तकातनं मिळेल याची मला खात्री वाटते. शेवटचा भाग मला एवढाच सांगायचा आहे की या दोघांनीही पुस्तक लिहित असताना कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा केलेला नाहीये. जे आहे जसं आहे अत्यंत सच्चेपणाने त्यांनी ते मांडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या दोन्ही पुस्तकांचं मोठेपण जर कशात असेल तर या स्वच्छ प्रांजळ आणि प्रामाणिकपणामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की यातनं अनेक आवटी सर आणि अन्सार सर त्यांच्या नावानिशी आडनावानिशी निर्माण होतील याच्याबद्दल मला खात्री वाटते. मी या दोघांचेही विशेष आभार मानतो, कारण एका अर्थाने त्यांनी हे सगळं करून, हे यश प्राप्त करून, त्याविषयक लिहून आम्हाला ही पुस्तकं प्रकाशित करण्याची एका अर्थाने संधी दिली. त्याबद्दल मी त्या दोघांचेही धन्यवाद मानतो. त्यांचे आईवडील या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत राहिले, किंबहुना वेगळ्या प्रकारचा पाणी, जसं त्या दोघांनीही सांगितलेलं आहे की या परीक्षा एका अर्थाने जशा तुमच्या अकॅडमिक स्किलची टेस्ट बघणारे असतात तशाच त्या तुमच्या मानसिक, ज्याला आपण मानतो, म्हणजे तुम्हाला ते मोटिवेशनची लेवल टिकवावी लागते. आपल्याला अनेक वेळेला वाटते की आपण प्रिलिम तरी होऊ की नाही, म्हणजे पोस्ट मिळवून तर दूरच राहू वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे तुम्हाला ती लेवल टिकवावी लागते. आणि अशा वेगवेगळ्या प्रसंगामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही लो फील करत असता तर अशा वेळेला पालक तुम्हाला तुमच्या बरोबरीनं साथ देत असतात. म्हणून मग त्यांचेही मी आभार मानतो. आवटी सरांचे शिक्षक, अनेक शिक्षक इथं आलेले आहेत, मुख्याध्यापक इथं आलेले आहेत आणि आवर्जून ते इथं आलेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्या त्या 2-3 मिनिटाच्या भाषणातून किंवा त्यांच्याशी जो काही संपर्क आला त्यातनं अनेक गोष्टी बारकावे त्यातनं समोर मांडलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानतो. आणि तुम्ही सर्वजण पत्रकार मित्र आहेत, पालक आहेत काही, आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण इथं आवर्जून उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी पवार सर आणि लोंढे मॅडम आहेत, त्यांनी आवटी सरांचा सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी त्यांना मंचावर निमंत्रित करतो. आपल्याकडे जो फॉर्म दिलेला आहे तो बाहेर गेटमध्ये आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे आवर्जून तो फॉर्म द्या. त्याच्यावर तुमचा नंबर टाकायला विसरू नका, कारण इथून पुढे परीक्षेच्या संदर्भातले जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर मिळत जातील. आणि दुसरं म्हणजे 2 वर्षांपासून युनिक अकॅडमी फक्त पुण्यात आहे, आमच्याकडे नाही, म्हणून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची एक तक्रार होती. आणि 2 वर्षांपूर्वी आपण औरंगाबादमध्ये देखील आपली ब्रांच ओपन केलेली आहे. या ठिकाणी कपिल हंडे सर, प्रफुल्ल मधुर पोफळे सर, अमोल सोसे सर, राहुल नवंदर सर, निवृत्ती पाटील सर, गणेश शिंगारे सर आणि अन्य आपले सगळे फॅकल्टी इथे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांची तुम्ही भेट घेऊ शकता. आणि युनिक अकॅडमीचं औरंगाबादचं फेसबुक पेज आहे, त्याला लाईक करून तुम्ही या संदर्भातले, परीक्षेसंदर्भातले, अभ्यासासंदर्भातले सगळे अपडेट्स मिळवू शकता. त्या पेजला तुम्ही नक्की लाईक करा. आणि या कार्यक्रमाला तुम्ही आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा सत्कार करा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. तुकाराम सरांनी औपचारिकरित्या आपल्या सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. पुनश्च आपल्या सर्वांचे आभार. हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार. माध्यमांमधील काही मित्र या कार्यक्रमाला प्रसिद्धी देण्यासाठी आलेत, त्यांचेही मी खूप खूप आभार मानतो. आणि सर्व मान्यवरांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू सो मच.